तर आपण आता सुरुवात करूया. येस, येस, येस. तर अजून होतील पार्टिसिपंट्स जॉइन, पण अजून आता आपण 4 वाजत आलेत, ॲक्चुअली आपण सुरुवात आपण करूया. शेड्यूल वेट फॉर 5 हां. मिनिट्स. नाही, नाही, नाही. आपण सुरू करूया सर. नो तर प्रॉब्लेम. मी तुमची एक छोटीशी ओळख करून देते आज सगळ्यांना. आपण सगळे दाभोळकर सरांना आज म्हणजे पहिल्यांदा भेटत नाहीये. आपल्याला माहिती आहे, सगळेजण ओळखतात पण त्यांना. पण तरी मी त्यांची एक माहिती सगळ्यांना इथे शेअर करते. अ, म्हणजे मी नेहमी हे म्हणते, की ही खूपच चांगली संधी आपल्याला डिजिटल स्वदेशकडून मिळाली आहे, की आपल्या फोनमध्ये घरी बसल्या-बसल्या Zoomवर आपल्याला एवढे तज्ञ डॉक्टर येऊन आपल्याशी चर्चा करतात. आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात. आपल्याला एवढी माहिती देतात. आणि डॉक्टर दाभोळकर सरांबद्दल सांगायला गेलं तर रायगडचे भूषण, ते येतात आपल्यामध्ये इथे आपल्या हेल्थ सेशन्समध्ये आपल्याशी बोलायला. तर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही आपल्यासाठी, गोल्डन संधी आहे ही. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून विशेष गौरव मिळालेले आहेत. नुकतेच बालरोग्य तज्ञ संघटनेमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्षपदीही त्यांना मिळालेलं आहे. अ, अ, आणि मला वाटतं खूप मतांनी निवडून आलेला आहात सर तुम्ही. चला मुलांना घडवूया या विषयावर हजारहून जास्त वर त्यांची व्याख्याने झालेली आहेत. राइट सर? हां. राष्ट्रीय पातळीवर FIAP उपाधी घेऊन विशेष गौरव, जीवन गौरव पुरस्कार, डॉक्टर नाडकर्णी पुरस्कार, अ, हे अ, हे सर इफ आय एम नॉट रॉंग पेडिया टेरेसा अवॉर्ड राइट? बरोबर आहे. हां, आदर्श वैद्यकीय व्यावसायिक, धन्वंतरी पुरस्कार, निर्भीड गौरव पुरस्कार, अशा इतक्या सगळ्या पुरस्कारांनी त्यांचा चला. सन्मान झालेला आहे. आणि असे हे डॉक्टर दाभोळकर आपल्यामध्ये इकडे उपस्थित आहेत. तुमच्याशी चर्चा करायला, जसं मी सांगितलं, की लसीकरण या विषयावर तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. तर तुम्हीही तुमच्या मनात जे प्रश्न असतील, जी माहिती हवी असेल, ते अनम्यूट करून बोलू शकता. आपण सरांना इथे काही प्रश्न विचारू, ज्यांची उत्तरं सर देतील. त्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर अनम्यूट करून सांगा मला, किंवा तुम्ही चॅट बॉक्सवरही मला पाठवू शकता. मी इथेच ते वाचीन तुमचे प्रश्न सरांकडे. ठीक आहे सर. मग आपण सुरू करण्याआधी तुम्हाला म्हणजे या विषयावर काही 2 गोष्टी बोलायच्या असतील बिफोर, म्हणजे आपण प्रश्न उत्तरांकडे येस, जाण्याआधी. येस, येस. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो. स्वदेश फाउंडेशनने खरोखरच एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे, की आपण आज घरी बसल्या-बसल्या कोणाचं भाषण ऐकायचं झालं तर आपल्याला तिथे जा, रिक्षा करा, बस करा, गाडी करा, घोडा करा करून जावं लागतं. पण सुदैवाने स्वदेशनी हे एक चांगलं उपक्रम सुरू केलेला आहे आणि माझं असं म्हणणं आहे, की एवढा जास्तीत जास्त तुम्हाला या संधीचा उपयोग करून घेता येईल तेवढा करा. दुसरी गोष्ट आज जो मला विषय दिलेला आहे, लसीकरण बाळाची कवच कुंडले. माझ्या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मला असं वाटतं, की मीच तुम्हाला काही प्रश्न विचारतो. नंतर तुम्ही मला प्रश्न विचारा. भावना मॅडम मला प्रश्न विचारतील. म्हणजे हं. काय होईल, की एकसुरी एकतर्फी व्याख्यान होण्यापेक्षा आणि मी काहीतरी खूप थिअरॉटिकल किंवा कॉम्प्लिकेटेड काहीतरी बोलण्यापेक्षा आपण साधं-साधं बोलूया. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील लसीकरणाबद्दल, तुमच्या भाषेत विचारायला घाबरू नका. आपण काय लोक काय म्हणतील असं म्हणू नका. असेही काही प्रश्न असतील, की ज्याचं मला उत्तर कदाचित शोधावं लागेल, तर ते मी उत्तर जरूर शोधून तुम्हाला देईन. पण हे सगळं चर्चा सुरू करण्याच्या आधी मला असं वाटतं तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन केला तर चालेल. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि मी तुम्हाला एक म्हणजे मला कळेल, की कोण-कोण आलंय, कोण-कोण नाही. आणि मी पहिल्यांदी मग आपण प्रश्न विचारायला सुरुवात करू. मी तुम्हाला काही प्रश्न विचारले, म्हणजे मग तुम्ही मला नंतर काही प्रश्न विचाराल, नाही का? राइट. सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो, की तुमच्यापैकी असं कोण आहे, तिने हात वर करा, की ज्याला असं वाटतं, की आपलं बाळ आजारी पडावं. आपलं बाळ आजारी पडावं असं कोणाला वाटतं? कोणी हात वर करणार आहे? नाही, नाही. याचं कारण असं, की कुणी हात वर करणार नाही. हात वर केलेले खाली करतील. कारण की आपलं बाळ आजारी पडू नये ही आपली महत्त्वाची इच्छा असते नाही, की काही करावं पण आपल्याला डॉक्टरचं तोंड बघायला लागू नये. तुम्हाला असं वाटेल डॉक्टरांची इच्छा असते का बाळ आजारी पडावं म्हणून म्हणजे त्यांची प्रॅक्टिस चालेल? नो. कुठल्याही डॉक्टरांची अशी इच्छा नसते, की आपण काहीतरी आपले लोकं आजारी पडावेत आणि आपल्याकडे पेशंट वाढावेत. नो. डॉक्टर पण ह्याकरताच प्रयत्न करत असतात. एक भाग असतो, की मुलं किंवा लोकं आजारी पडू नयेत, साथी येऊ नयेत. सगळ्यांनी सुखात राहावं. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. कोणाला अडचण असू नये, दुःख असू नये. डॉक्टरही त्याच मताचे असतात.
मग मी दुसरा प्रश्न असा विचारतो, एक बालरोग तज्ञ असल्यामुळे, आणि तुम्ही परत हात वर करून उत्तर द्याल हे बंद केलं. बोलले तरी चालतील. हात वर करायचा, अनम्यूट करायचं आणि उत्तर द्यायचं, की मला हे सांगा की आपलं बाळ आजारी पडू नये म्हणून आपण काय काय करतो? काय काय आपण काय करतो? काय काय बाळ आजारी पडू नये म्हणून आपण काय काय करतो? नाही, माझं बाळ आजारी नाही पडायला पाहिजे. कोणाचीच इच्छा नाही माझं बाळ आजारी पडावं. मी डॉक्टर आहे, मलाही असं वाटतं माझं बाळ आजारी पडू नये. मग आजारी पडू नये म्हणून आपण काय काय करतो? येस, विजय लाड दिसतायत मला, नीलम जाधव, जे नावं दिसतायत ते मी बोला घेतो. बोला, मला काही उत्तर द्या. सांगायचं आपण काय काय हॅलो. काळजी घेतो Yes. की बाळ आजारी हॅलो. पडू नये? एकेकाने बोला. लाड साहेब काय म्हणता? सर एक मिनिट सर. सर बाळ आजारी नाही पडो आणि योग्य तो आहार देतो आणि आरोग्याची काळजी व्हेरी घेतो. गुड, व्हेरी गुड. एकदा लाड यांच्याकरता टाळ्या वाजवा, ऐकू नाही आल्या तरी चालतील टाळ्या वाजवा. योग्य तो आहार देणे, यू आर व्हेरी करेक्ट. आहार दिल्याने काय होतं? योग्य तो आहार, फक्त आहार नाही तर योग्य तो आहार. आणि मागच्याच आपण बोललो सकस आहार द्यायला पाहिजे, म्हणजे बाळाची प्रतिकार शक्ती वाढते. आणखी कोणाला सांगायचंय? हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा सर, योग्य तो आहार आणि वैयक्तिक स्वच्छता आणि योग्य तो आहार. क्या बात आहे, व्हेरी गुड. वैयक्तिक स्वच्छता, बाळाची स्वच्छता ठेवायला हॅलो. पाहिजे. आपण आपली स्वतःची स्वच्छता ठेवायला पाहिजे, नाही तर आपल्याकडून त्यांच्याकडे आजार आणि जातील. लहान मुलांची हॅलो. काळजी घेणे, त्यांचं व्यवस्थित हॅलो. लसीकरण वेळोवेळी होते का? हा, Yes. लसीकरण वेळच्या वेळी करणे. लसीकरण वेळच्या वेळी करणे. मी आहाराबद्दल सांगितलं, तुम्ही स्वच्छतेबद्दल सांगितलं, लसीकरणाबद्दल आपण तर बोलणारच आहोत. आणखी काय करायला पाहिजे? की स्वच्छता तर ठेवायला पाहिजे, स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे, नाही का? सॅनिटेशन ज्याला म्हणून, स्वच्छ पाणी, की पाणी उकळून लहान मुलांना पाजायला पाहिजे. पाण्यापासून आजार जातात. त्यानंतर आणखी एक गोष्ट अशी करता येते की जे आजारी माणसं जे पडतात, आजारी पडतात लोक, नाही का? आजारी पडल्यानंतर त्या आजारी माणसाजवळ बाळाला घेऊन जाऊ नये, कारण की हे संसर्गजन्य आजार असतात, ते लगेच होतात आपल्याला, नाही का? तर मी असं विचारतो तुम्हाला की या 3-4 गोष्टी लाडने सांगितलं, आणखी फक्त तुमचा नंबर आला, पण नेमकं तुमचं नाव मला माहिती नाही. अनिता सर, अनिता मोरे, उमरटची आशा सेविका, उमरट गावची अरे वा, आशा सेविका उमरठ मी. खूप ऐतिहासिक गाव आहे. ते तुम्ही सांगितलं की बाळाला स्वच्छ ठेवायला स्वच्छता आणि नियमित लसीकरण. नेहमी स्वच्छ पाणी पाजायला पाहिजे. व्हेरी गुड. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आणखी कोणीतरी सांगितलं की लसीकरण करायला पाहिजे. त्याच्या आधी मी तुम्हाला विचारतो की इव्हन भावना मॅडम जर सांगू शकल्या तर, की आजार 2 प्रकारचे असतात ना मुख्यतः. एक संसर्गजन्य, हा सांगा कोणी येस. आजार कुठल्या प्रकारचे असतात? एक सांसर्गिक आजार आणि असंसर्गिक आजार. व्हेरी गुड, बहुत अच्छी बात है. कोणी दीक्षिता गुगळे बोलल्या ना? अनिता मोरे, उमरट. तुमचं नाव येत नाही. 289012. हा, तो आयडी नंबर येतोय सर, काय माहिती कसं काय. बरं असू देत. तुम्हाला नाव लिहिता येतं? नो. तर मला संसर्गजन्य आजार आणि आवाज गेला. म्यूट झालं. हॅलो, आवाज येतोय माझा? हा सर. हा. येतोय. तर संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजार, बरोबर आहे. आता समजा ब्लड प्रेशर आहे, हा संसर्गजन्य आजार आहे का असंसर्गजन्य आजार आहे? असंसर्गजन्य. का फक्त मोरे बाई बोलतायत, बाकीचे नाही बोलत काही? घाबरू नका. ओके, हा असंसर्गजन्य आजार आहे. डायबिटीस, साखरेची बिमारी, असंसर्गजन्य आजार आहे. टीबी, सांसर्गिक आजार आहे. गोवर, तो पण संसर्गजन्य आजार आहे. थायरॉइड, असंसर्गजन्य आजार आहे. बरोबर आहे. तर हे काही आजार संसर्गजन्य आहेत, काही आजार असंसर्गजन्य आहेत. ओके, मग जसं तुम्ही सांगितलं, भावना मॅडम, वुड यू लाईक टू आस्क समथिंग? तुम्हाला काय विचारायचंय? नाही सर, असंसर्गजन्य आजार म्हणजे काय एक्झॅक्टली? म्हणजे आपण हे कसं कॅटेगराईज करतोय? हे असंसर्गजन्य आहे, हे संसर्गजन्य आहे. हे संसर्गजन्य आहे. हे संसर्ग म्हणजे काय? स्पर्शाने होणारे किंवा कुठून तरी आपल्याकडे येणारे आजार.
उदाहरणार्थ संसर्गजन्य आजार म्हणजे त्याचं चांगलं टीबी आहे, गोवर आहे. ह्याच्यात काय होतं की विशिष्ट प्रकारचे जंतू आपल्या शरीरात जातात. ते जंतूचे अनेक प्रकार आहेत, ज्यांना बॅक्टेरियाज म्हणतात किंवा जीवाणू, ज्यांना व्हायरस म्हणतात, विषाणू, ज्यांना फंगस म्हणतात, ज्यांना वेगवेगळ्या हे प्रकारचे जे जंतू आपल्या शरीरात जातात आणि त्याचा काय म्हणतो आपण संसर्ग झाला. लेप्रेसी सारखा आजार आहे की जो महिने वर्षानुवर्ष एकत्र राहिलं तरच होतो. साधी सर्दी आहे किंवा आपण इन्फ्लुएन्झा फ्ल्यू म्हणतो की मी जरी शिंकलो तरी एकदम हवेत कोट्यावधी जंतू पसरतात आणि तो आजार लगेच मला येतो. टीबी सारखा आजार आहे की जर समजा आपण काही दिवस टीबीच्या पेशंट जवळ राहिलो तर तो टीबीचा आजार होतो. जे विषाणू पासून किंवा जीवाणू पासून, फंगस पासून जे आजार होतात त्यांना संसर्गजन्य आजार म्हणायचं. आणि समजा मी डायबिटीसचा एखादा पेशंट आहे, समजा माझ्या वडिलांना किंवा आईला किंवा भावाला डायबिटीस आहे आणि मी त्याच्यावर राहिलो तर तो आजार मला होणार आहे का? नाही होणार. समजा एखाद्या ब्लड प्रेशरच्या जवळ राहिलो, रक्तदाब आहे त्यांच्या जवळ राहिलो, तो आजार मला होणार आहे का? नाही होणार. थायरॉइडचे पेशंट आहेत, तो आजार मला होणार आहे का? नाही होणार. तर आपण एकमेकाच्या जवळ राहिल्याने किंवा पाण्यातून, हवेतून, स्पर्शातून जे आजार होतात त्याला साधारण संसर्गजन्य आजार असं म्हणता येईल. एम आय करेक्ट भावना मॅडम? बरोबर आहे ना? राईट सर, राईट. आपण आज फक्त तुम्ही प्रश्न विचारणार आणि मी उत्तर देणार. मी हो. एक कल्ली जर बोललो तर तासभर बोलू शकेन, पण तुम्हाला काय कळालं मला कळणार नाही. याच्यात सगळ्यांना सगळं कळालं का? कोणाला काही प्रश्न मॅडम विचारायचे आहेत? विचारतील. संचाली आज उशिरा आल्या. काही प्रश्न विचारत कोणाला याबद्दल? आतापर्यंत सरांनी सांगितलं संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य, याच्यावर काही डाऊट्स आहेत? नाही ना? पुढे नाही. वळूया आपण. हा, तर आपण आजचा जो आपला टॉपिक आहे लसीकरण, तर आपण त्याच्या जवळ आता जाऊया की लसी कशा काम करतात. हा, लस का द्यायची मुलांना? लस कशी काम करते? पूर्वीच्या काळी हे जे आजार होते की समजा आपण स्मॉल पॉक्स म्हणू किंवा देवीचा आजार पूर्वी होता, आता तो नाहीये, आपण तो इरॅडिकेट केला, तो काढून टाकला. ओके. तर तेव्हा साथी यायच्या आणि भारतात गोव्यामध्ये एक साधारण मे बी 100-150 वर्षापूर्वी एक साथ आली देवीच्या लसीची आणि त्यांनी हजारो बाळ मेले. 8-9 हजार बाळ त्यांनी मेली. 8,000 व्यक्ती त्यांनी मेल्या. आता जसं कोविडचा आजार आलेला आहे की सुदैवाने त्याच्यात हार्डली एखादा दुसऱ्या टक्क्या पेशंटला काहीतरी धोका होतो, अदरवाईज सगळे वाचतायत, त्याची काळजीच काही कारण नाहीये. पण हा जर आजार आपल्याला झाला तर त्याचा अर्थ असा ते जंतू आपल्या शरीरात जातात आणि आपल्या शरीराचं कमकुवत करतात. आता आजार कसे होतात? मॅडमने विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर मी निश्चित देतो. जेव्हा हा जंतू आपल्या शरीरात जातो तेव्हा फक्त शरीरात जातो का? नाही. फक्त तो 1, 2, 4, 10 जंतू शरीरात जातात असं होतं का? नाही. ते शरीरात गेल्यानंतर त्यांची प्रजनन होतं, ते जंतू वाढायला लागतात. मे बी 100, 1000, 1 लाख असतील, 10 लाख, कोट्यावधी जंतू होतात आणि हे जंतू मग शरीराच्या वेगवेगळ्या भागात जातात. टीबीचे जंतू कुठल्याही भागात जाऊ शकतात, पण मुख्यतः फुफ्फुसात जातात. काळवीचे जंतू लिव्हर खराब करतात. आणखी काही जंतू किडनी खराब करतात. मेनिंजायटिस नावाचा आजार आहे, जे जंतू मेंदूत जातात आणि बाळाला झटके येतात. ओके. हे जंतू गेल्यामुळे मृत्यू होतात. मग मृत्यू होऊ नये म्हणून काय केलं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो एडवर्ड जेनर नावाचा एक माणूस होता की ज्यांनी लसीकरण शोधून काढलं. त्याला एक असं जाणवलं की समजा एकदा एक आजार होऊन गेला किंवा त्या काळी देवीचा आजार होता, देवीचा आजार एखाद्या माणसाला झाला आणि त्यातून तो वाचला तर त्या माणसाला आजार होत नाही, परत होत नाही आयुष्यात. तो वाचला एकदा तर होत नाही. बरेचसे आजार आपल्याकडे, समजा गोवर आहे, गोवर कदाचित दुसऱ्या येण्याची पण शक्यता असते, खूप कमी शक्यता असते, पण गोवर आजार झाला की परत होत नाही, झाला तर माणूस लवकर बरा होतो. आणि त्याला हे कळालं की ते जंतू शरीरात गेले आणि तो माणूस जगला तर त्याची प्रतिकार शक्ती त्या आजाराकरता चांगली निर्माण होते. आणि म्हणून मग ते एडवर्ड जेनरनी काय केलं की जंतू आपण जर ह्या लोकांच्या शरीरात सोडले तर काय होईल, हा त्यांनी प्रयोग केला की हा जो गायींना होणारा काऊ पॉक्स नावाचा, काऊ म्हणजे गाय, काऊ पॉक्स होणारा आजार आहे, त्याच्यातून त्यांनी जंतू काढले आणि काही जणांना टोचले. त्यांना तो आजार झाला. पण आजार झाल्यानंतर जेव्हा ते रिकव्हर झाले, जेव्हा त्यातून ते बरे झाले, तेव्हा त्याला हे कळालं
की हे जंतू एकदा शरीरात येऊन गेले आणि आपल्या शरीराने त्या जंतूला मारलं तर तो आजार परत होत नाही. ओके, मग ह्याच्यात खूप प्रगती झाली आणि मग अशी एक समोर कल्पना आली, हे जंतू आपण आपल्या शरीरात सोडायचे. पण होईल काय, मी माझ्या शरीरात जर जिवंत जंतू सोडले तर तो आजार मला होईल, कदाचित मोठ्या प्रमाणात, कदाचित माझा त्यात जीव जाण्याची शक्यता आहे. कदाचित जीव जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मग काय केलं, की हे जंतू जशाच्या तसे त्या आजाराचे न सोडता त्यांची शक्ती कमी केली. त्यांना काही जंतूंना मारलं, तिची लस तयार केली आणि ते शरीरात सोडले. काही जंतूंची शक्ती कमी केली, लाईव्ह ॲटेन्युएट, ते जिवंत आहेत पण ॲटेन्युएटेड म्हणायचं त्याला, शक्ती कमी केली आणि ते शरीरात सोडले. तर आपल्या शरीराला सवय झाली की त्या जंतूशी भांडायचं कसं, त्या जंतूचा प्रतिकार कसा करायचा. लसीकरण म्हणजे एक्झॅक्टली काय, की आपल्या शरीरात ते जंतू सोडतात आणि आपल्या शरीराला ट्रेनिंग दिली जाते की हे जंतू मारण्याकरता काय काय करायला पाहिजे. कारण की उपजतच आपल्या शरीरात आपली एक मशिनरी असते, देवानी तयार केलेली. गॉड इज ग्रेट. एक साधं उदाहरण प्रतिकारशक्ती. देतो तुम्हाला, की समजा भारत पाकिस्तानचं युद्ध आहे. ओके, आपले सैनिक बॉर्डरवर जाणार आहेत. सैनिक तसेच आपण बॉर्डरवर पाठवतो का? नाही. त्या सैनिकांना आपण ट्रेनिंग देतो, त्या सैनिकांना आपण प्रशिक्षण देतो की समोर शत्रू दिसला तर कसं मारायचं. मग काय करतात त्याच्या ते काही जिवंत माणसं त्यांना ट्रेनिंग करता समोर ठेवतात का? नाही. मेलेले माणसं, भुसा भरलेले पोत असे ठेवतात, त्यांना ट्रेनिंग देतात कसं हे जर शत्रू आलं तर त्यांना कसं मारायचं. ओके, त्याचप्रमाणे हे जे आहेत बॅक्टेरिया आहेत, हे आहेत, ह्यांना आपल्या शरीरात सोडतात. हे असं म्हणून भुसा भरलेले आहेत, हे ह्यांच्यात शक्ती नाहीये, ह्यांच्यात जीव नाहीये, पण ते शरीरात सोडतात. आणि मग आपल्या ज्या शरीराचे पेशी आहेत, याला आमच्या तांत्रिक भाषेत अँटीजन आणि अँटीबॉडीज म्हणतात. तो आपण चर्चा नको करायला. अँटीजन सोडणे आणि अँटीबॉडीज तयार होणे. आपण असं म्हणूयात की त्या जंतूंना शरीरात सोडलं जातं आणि मग आपले ज्या शरीरातले जंतू आहेत, आपल्या ज्या शरीरातले सैनिक आहेत, त्यांना ही ट्रेनिंग मिळते की ह्यांना कसं मारायचं. आणि अशा रीतीने ही ट्रेनिंग मिळाल्यानंतर जेव्हा खरे जंतू प्रवेश करतात, टीबीच्या जंतूंनी प्रवेश केला, आपण बीसीजी दिलं, मेलेले जंतू सोडले. मेलेले म्हणण्यापेक्षा लाईव्ह ॲटेन्युएटेड, त्यांची शक्ती गेलेली, ते जिवंत बीसीजी आहेत, पण शक्ती गेलेली टीबीचे जंतू बीसीजी देऊन आपण आपल्या शरीरात सोडतो. ते सोडल्यानंतर आपल्या शरीराला एक ट्रेनिंग मिळते. आणि जर मला खरंच टीबीचा कोणी पेशंट माझ्या समोर आला, त्याच्या सहवासात आलो, तर माझ्या शरीराला ते ट्रेनिंग आहेच आहे. पोलिओची जंतू आपण शरीरात सोडले, पोलिओचा पेशंट माझ्या संपर्कात आला, माझ्या शरीराला ट्रेनिंग आहेच आहे आणि मग माझं शरीर त्याच्याशी चांगलं फाईट करू शकतो. तर जसं भावना मॅडमने विचारलं की लसीकरण, लस कशी काम करते, महत्वाचं असं की लस शरीरात सोडल्यानंतर आपल्या शरीराला ते ट्रेनिंग मिळतं आणि हे ट्रेनिंग कधी वर्षभर टिकतं, कधी 2 वर्ष टिकतं, कधी लाईफ लॉंग टिकतं आणि म्हणून त्याचे कधी कधी आपल्याला अधूनमधून जास्त डोस घ्यावे लागतात. भावना मॅडम, एम आय करेक्ट? राईट सर, राईट. आणि सांगितलं ते त्याला कळालं का सगळ्यांना? त्यालाच आपल्याला आपलं काय प्रतिकार शक्ती वाढवत Yes. होतो आपली, राईट. येस. लढण्याची आपल्याला तयारी करून देते आणि हा. अद्भुत आहे, म्हणजे सायन्स अद्भुत आहे. अद्भुत आहे. हा जर तुम्ही पूर्ण विवरण आम्हाला सांगितलंय तर द डिस्कव्हरी अमेझिंग आहे सायन्सची. बरोबर आहे. भावना आणि मॅडम फार फार कल्पनाही करू शकत नाही आम्ही की लसीकरणच्या आधी कसं लोकांनी हे सगळं सहन केलं असणार आणि किती ते आजारी पडले असतील आणि काय काय त्यांना भोगावं लागलं असणार. बरोबर तर आहे. आपण तरी त्या काळात आहोत की आपल्याला याची माहिती मिळते, आपल्याला लस मिळतायत, आपल्याकडे आता डॉक्टर्स आहेत, सेविका आहेत आपल्याला सांगायला. तर नशीब नशीब घेऊन आहोत आम्ही बरोबर आता. आहे. बरोबर आहे. तर सर पुढे जाऊया आपण. तर या लसी आहे या किती प्रकारच्या असतात? लसीचे ना की अनेक प्रकार आपल्याला बघता येतील, पण त्याचे 2 महत्वाचं आता मी सांगितलं होतं त्याप्रमाणे हे जे प्रकार आहेत हे 2 प्रकार. एक लाईव्ह म्हणजे जिवंत, लाईव्ह बट ॲटेन्युएटेड, म्हणजे ते जिवंत आहेत पण त्यांची शक्ती कमी केलेली आहे. हं. तर मी जिवंत तसे शक्तीनं कमी केलेले जंतू सोडले तर मला तो आजार होईल. पण लाईव्ह आहेत, ते जिवंत आहेत आणि त्यांची शक्ती कमी केलेली आहे, असे जंतू सोडतात. उदाहरणार्थ बीसीजी आहे, जे लाईव्ह आहे, जिवंत आहे, पण त्या जंतूत शक्ती नसते, फक्त ते ट्रेनिंग करता वापरले जातात. गोवर आहे,
MMR आहे किंवा क्वचित प्रसंगी दिला जाणारा येलो फिवर आहे. तर हे जे व्हॅक्सिन्स आहेत हे जिवंत व्हॅक्सिन्स आहेत. ओके. आणि दुसरी किल्ड व्हॅक्सिन. किल्ड म्हणजे ज्या जंतूंना, ते जंतू आहेत पण मारलेलं आहे. जसं भुसा भरलेले प्रेत आहे, की आपण असं म्हणू की जंतूंचे हे शरीरात सोडले जातात, जे किल केलेले आहेत, मारलेले जंतू आहेत आणि त्याच्यामुळे मग आपल्या शरीराला ट्रेनिंग मिळतं. ते हे जे प्रकार आहेत लसी, हे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. पण लाईव्ह व्हॅक्सिन आणि किल्ड व्हॅक्सिन म्हणजे जिवंत जंतू सोडणे पण त्यांची शक्ती कमी केलेली आहे. आणि 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 किल्ड व्हॅक्सिन, उदाहरणार्थ टायफॉइड किंवा बाकीच्या ज्या लसी आहेत ह्या सगळ्या किल्ड व्हॅक्सिन्स आहेत. ओके. ठीक आहे. तर प्रकार आम्ही नाही पण तरी याच्यातले या ज्या प्रकार आहेत ते लक्षात बहुतेक राहणारही नाही. आणि जसं लक्षात तुम्ही ठेवण्याची सांगितलं काही गरज ठेवायची नाही, पण एक गरजही प्रकार नाहीये. झाला. पण सर्वसाधारणपणे आपल्याला कुठल्या लसी या उपलब्ध होतात? काय म्हणलात मॅडम? सर्वसाधारणपणे कुठल्या लसी या उपलब्ध होतात आपल्याला? मी तुम्हाला एक लसीचं सांगतो की कुठल्या लसी उपलब्ध होतात. हं. जेव्हा आणि आपण लहान होतो, आता माझं वय जर 60, 62, 64 वय सांगू नये आपलं कोणाला, पण समजा माझं वय 60च्या वर आहे. ओके. बायका तर बिलकुल सांगणार नाहीत माझं वय काय, कोणाला विचारलं तर. मी नेहमी म्हणतो बायकांना वय कधी विचारायचं नसतं, म्हणजे रागवतात त्या. नाही, विनोदाचा भाग सोडा हा. पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला फक्त ते स्मॉल पॉक्स किंवा ते देवीची लस टोचायची. इथं ते 2 मोठे, बरेच जे जुने लोक आहेत, म्हातारे लोक आहेत, त्यांच्याकडे बघा तुम्ही की तुम्हाला असे टीका दिसतील. तेव्हा एवढ्या लसी नव्हत्या. मग हळूहळू आजार वाढायला लागले. मग BCG, सगळ्यात आधी रेबीजची लस आली, ती आपल्याकडे यायला रेबीज म्हणजे श्वानदंश, कुत्र्याची लस आली. त्याच्यानंतर मग अशा वेगवेगळ्या लसी यायला लागल्या. सुरुवातीच्या काळात अगदी थोड्या लसी होत्या, की जेव्हा मी बालरोग तज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा BCGची लस, TB करता, पोलिओची लस, ट्रिपल ज्याच्यात 3 व्हॅक्सिन्स आहेत, ही लस होती. DPT आपण ते बघू, धनुर्वाताची लस आहे, TTची लस आहे. अगदी अशा बोटावर मोजण्यासारख्या लसी होत्या. गोवरची लस नंतर आली. मग नंतर काय झालं, संशोधन झालं सगळं. मग हळूहळू लसी वाढल्या, की कावीळ बची लस जी आपण कधी पाहिली नव्हती ती आली. नंतर मेंदूज्वरची लस आली. त्याच्यानंतर आता रोटा व्हायरस ज्याने हागवणीचा आजार होतो ती लस आली. मग असं आम्ही म्हटलं की मुठीत बसतील एवढ्या लसी आल्या. मग आता तर आजार आणखी वाढत गेले. मलेरियाचा आजार आहे, डेंग्यूचा आजार आहे, आपण काल परवा पाहिलं कोविडचा आजार आहे. त्याच्यावर जगात केवढं संशोधन झालं. आणि हे लसींची संख्या हळूहळू जे 2-4 होत्या त्या एक 10-15 वर गेल्या. 10-15 लसी आज जवळजवळ 70-80 प्रकारच्या लसी आहेत. आणि आणखीनही अनेक आजारावर संशोधन चालू आहे. पण सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जे लसीकरण केलं जातं पहिल्या वर्षातलं, ते BCG TB करता. पोलिओ होऊ नये म्हणून, आता पोलिओ इरॅडिकेट झालाय. पोलिओ जवळ गेलेला आहे, पण तो परत होऊ नये म्हणून पोलिओचा हे केलं जातं. त्यानंतर मग ट्रिपल म्हणजे 3 म्हणजे DPT. डी म्हणजे डिप्थेरिया म्हणजे घटसर्प, पी म्हणजे पर्टुसिस म्हणजे डांग्या खोकला, आणि टी म्हणजे टिटॅनस म्हणजे धनुर्वात. हे त्याच्यानंतर जी लस दिली जाते ती कावीळ बची लस पहिल्या वर्षी दिली जाणारी, मेंदूज्वरची लस, आणि त्यानंतर रोटा व्हायरस नवीन आलेली लस, आणि त्यानंतर गोवरची लस, आणि त्यानंतर MMR ची लस. हे साधारण पहिल्या वर्षी दिल्या जाणाऱ्या अत्यंत महत्वाच्या लसी आहेत. आलं लक्षात? भावना मॅडम, वुड लाईक टू ऍड लक्षात समथिंग? लक्षात तर आलं, पण मला आठवले माझे दिवस. अ, सांगा ना मॅडम. माझी मुलं झालेली तेव्हा जेव्हा या लसीबद्दल माहिती पडलं, टेन्शन आलेलं मला, की मी हे सगळं लक्षात कसं ठेवणार, की मला कुठल्या महिन्यात कशासाठी जायचंय. तर आम्हाला ते कार्ड मिळायचं आणि त्याच्यावर ते सगळं टाइम टेबल असायचं प्रिंटेड. ते बरोबर. ही इम्युनायझेशन आहे आणि या महिन्यात तुम्हाला डॉक्टरांकडे यायचंय. तर त्याचं मला आठवतं, मी रिमाइंडर लावून ठेवायचे आपल्या मोबाईलमध्ये. तर बरोबर. त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का सर? ते टाइम टेबल असतं ना आपल्या लसीकरणाचं. मॅडमने सांगितले अगदी बरोबर आहे. मी उद्या समजा एखाद्या माझ्याकडे समजा, आता आपले पाहुणे होते मला दिसले, नयन धाडवे, समजा नयन धाडवे माझ्याकडे आले आणि मला म्हणले की पहिल्या वर्षी मी कुठल्या लसी घ्यायचे. मी सांगितले BCG घ्या, ट्रिपल घ्या, हेपॅटायटिस B घ्या, मेंदूज्वर घ्या, रोटा व्हायरस घ्या, अमक घ्या. किराणा मालाची यादी दिली, त्यांच्या लक्षात राहील का ते? नाही राहणार. मग आपण जेव्हा किराणा दुकानात जातो, बायकोने आपल्याला यादी दिलेली असते किंवा आपल्याला लक्षात असते, तेव्हा आपण ती सगळी यादी करतो, नाही का? त्यातली तू आधी काय आणायचं, नंतर काय आणायचं, सगळ्यात महत्वाचं काय, तेल महत्वाचं का तूप, तसं हा जो टाइम टेबल आहे, हा टाइम टेबल हा वेगवेगळ्या संशोधनाअंती केलेला आहे. हा नुसतंच टाइम टेबल ही घ्या, ह्याच्यानंतर ते घ्या, ती घ्या असं नाहीये.
की सगळ्यात आधी कुठली लस देणं आवश्यक आहे. लहान बाळ आहे, लहान बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते. आपल्याकडे आजार कुठले आहेत, कुठल्या आजाराला डोस द्यायला पाहिजे, आजाराचं साधारण आपल्याकडे कुठल्या साथी येतात, साधारण हे लक्षात घेऊन हे टाइम टेबल तयार केला जातो. ओके, हा टाइम टेबल आपण पाहिलं की आपण समजा सरकारी दवाखान्यात गेलो तर तिथे एक आपल्याला वेगळं कार्ड दिलं जातं, असं तसं आहे. मग तुम्ही खासगी डॉक्टरकडे, डॉक्टर दाभाडकरकडे येता, ते तर सगळ्या लसी दिसतातच आहेत, त्यात आणखी काही लसी दिसतात. आता माझ्याकडे समजा काही फॉरेनचे पेशंट आले की तिकडे शिकायला गेलेले मुलं मुली आहेत, त्यांचं लग्न झालं, त्यांच्या मुलांना घेऊन इकडे देतात. आता सर मेनिंगोकॉकल व्हॅक्सिन द्या ना. म्हणलं आपल्याकडे ते रेग्युलर देत नाहीत मेनिंगोकॉकल व्हॅक्सिन, पण मी देईन, अवेलेबल करून देईन. म्हणजे फॉरेन मध्ये परत वेगळाच टाइम टेबल आहे. मग ठरवतात कसा की त्या भागात कुठले आजार जास्त आहेत. हा जो टाइम टेबल आहे हा भारतातला वेगळा असेल, हा इंग्लंड मधला वेगळा असेल, हा अमेरिकेतला वेगळा असेल, हा जर्मनीतला वेगळा असेल. आपण कुठला टाइम टेबल फॉलो करायला पाहिजे जो आपल्या भारतातला चांगला आहे, तो भारतातला चांगला आहे तो. मग भारतातही तुम्ही पाहिलं तर सरकारी ह्याच्यात गेलं तर त्यांचा एक टाइम टेबल तोच आहे, वयोगट तोच आहे, त्याच वयात त्याच लसी दिल्या जातात, ह्याच्यात काही वाद नाही. पण समजा खासगीत गेलं तर मग आपल्याला नवीन नवीन लसी दिसायला लागतात. आता रोटा व्हायरसची लस पूर्वी सरकारीत नव्हती, ती आता फक्त खासगीत होती. मेंदूज्वरची लस जी खासगीत होती. त्याच्यानंतर आणखी इन्फ्लुएन्झाची लस आहे ती खासगीत आहे. मग लोक विचारतात की तिकडे एक टाइम टेबल आणि इकडे एक टाइम टेबल असं का? तर त्यात महत्वाचं असं की लसी खूप प्रकारच्या आहेत, पण जेव्हा सरकारला लस द्यायची असते तेव्हा ती कोट्यावधी लोकांना द्यायची असते. तेवढं सरकारकडे बजेट आहे का, तेवढे फंड्स आहेत का? नाही आहेत. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्या लसी सरकारीत मिळत नाहीत त्या लसी खासगीत जाऊन जरूर घ्याव्यात. जसं आता आपल्या विषय आपला आपला आजचा जो विषय आहे त्याचं नाव टायटल काय, कवच कुंडले. कवच कुंडले हे तुमचं संरक्षण करणार आहेत. पण ज्या सरकारीत नाही मिळत त्या तुम्ही खासगीत, आणि ज्यांना परवडतं त्यांनी. ह्याचं कारण असे की काही काही लसी खूप महाग आहेत. जसं आज मला कोणीतरी मेनिंगोकॉकल, माझा एक अमेरिकेतला पेशंट आहे तो इथं माहेरी आलाय आणि त्याला ते मेनिंगोकॉकल व्हॅक्सिनची लस घ्यायची, त्याची किंमत आहे 5,000 रुपये. त्याच्यानंतर बरेचसे वेगवेगळ्या लसी एकत्र केलेल्या आहेत की समजा जर मला पहिली वर्षी ज्या 20-25 लसी घ्यायच्या झाल्या तर मला डॉक्टरकडे 25 चक्रा कराव्या लागतील पहिल्या वर्षात, मला 25दा इंजेक्शन घ्यावं लागेल. हे टाळण्याकरता मग काय केलंय, कॉम्बिनेशन केलेलं की ट्रिपल ए कॉम्बिनेशन आहे. साधं ट्रिपल म्हणजे 3 लसी आहेत. ओके, क्वाड्रिव्हॅलंट म्हणजे 4 लसी, त्यात हिपॅटायटिस बी ची लस मिसळली म्हणजे बाहेरून काढून नाही मिसळत आहेत, ते तयार करतानाच कंपनीतच ते तयार करावं लागतात. हेक्साव्हॅलंट 6 लसी आहेत, 6 एकत्र केलेले आहेत. हे तुम्ही कन्फ्यूज नका हो, हे नका करू, पण हे लक्षात ठेवा की कुठलीही लस घेतली तरी ती चांगलीच आहे. लस वाईट आहे अशातला भाग नाही. फक्त सोशो इकॉनॉमिक स्टेटस काय, त्यांचं इन्कम काय, त्यांना कितपत परवडतील, ह्याप्रमाणे इंडियन गव्हर्नमेंटचा टाइम टेबल हा थोडासा, आमची जी संस्था आहे इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक, बालरोग तज्ञांची जी संस्था आहे, कारण की आम्हाला तर सगळं सांगायला पाहिजे, नाही ही लस नको घेऊ तू ती लस घ्या, असं नाही की ह्या लसी आहेत ह्यातल्या कुठल्या घ्यायच्या त्या घ्या. पण मी तुम्हाला, माझ्या माता भगिनींनो, माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, कुठली लस ही अनावश्यक नसते. ही जी ह्या लसीची काही गरज नाही, कशाला घेता उगीच, असं नाही. त्यापासून तुमच्या बाळाचं संरक्षण होणार आहे. की समजा इतके दिवस इन्फ्लुएन्झा नावाची, ज्याला आम्ही HIV किंवा हिप म्हणतो, ती लस सरकारकडे नव्हती, ती आम्ही देत होतो. पण HIV मुळे मेंदूज्वर जो आहे की डोक्याला मेनिंजायटिसचा आजार, तो आजार कमी होतो, कान फुटण्याचा आजार कमी होतो आणि आणि न्यूमोनियाचा आजार कमी होतो. आता ती सरकारमध्ये, पण आणखीन बऱ्याचशा अशा लसी जे सरकारला देणं अवघड आहे, त्या लसी दिल्या जातात. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर ह्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनर कडून ही लसी घ्यायला काही हरकत नाही, पण याच्यावर टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. ओके, तर लसीचं आवश्यक लसी ज्या देणं आवश्यकच आहे, यू मस्ट गिव्ह. आणि दुसरं अनावश्यक म्हणता येईल का, नाही, सगळ्याच लसी आवश्यक आहेत, ज्या उपलब्ध आहेत त्या घ्या. आणि दुसरा प्रकार आहे तो ऐच्छिक लसीकरण. ऐच्छिक म्हणजे या घ्या लसी, महाग असतील तरी घ्या, परवडत नसेल की अगदी 4 दिवस भूक राहून तुम्ही देताय, दॅट इज नॉट गुड, पण द्या. आणि दुसरा जो प्रकार आहे त्या आहेत त्या विशिष्ट आजारातच द्यायच्या लसी आहेत. उदाहरणार्थ एखाद्याला किडनीचा काही आजार आहे,
नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणतो आम्ही त्याला, की त्याला काहीतरी हे चालू आहे, किंवा थॅलेसिमिया नावाचा आजार आहे, रक्ताचा आजार आहे, त्याला सतत रक्त द्यावं लागतं, ह्या लोकांना मेनिंगोकॉकल आजार होण्याची शक्यता जास्त असते. मग त्यांनी ते मेनिंगोकॉकल व्हॅक्सिन आठवणीने घ्यायला पाहिजे. काही काही लोकांना विशिष्ट आजारात विशिष्ट लसी दिलेलं चांगलं असतं, त्याच्यापासून संरक्षण होतं. तर ह्यांना म्हणायचं की विशिष्ट ह्याच्यात दिल्या जाणाऱ्या लसी, हे असे अनेक प्रकार आहेत. पण तुम्ही सरकारी दवाखान्यात लस घ्या, तुम्ही कधी माझ्याकडे आलात, इथं आलात, त्या सगळ्या लसींची माहिती मी तुम्हाला देईन आणि ज्या ज्या लसी शक्य आहे त्या जरूर घ्या. ओके, एम आय करेक्ट? हॅलो सर, हा मॅडम विचारा ना. विचारा. मध्ये कुणी MMR अनम्यूट करून विचारा. MMR ही कशावर लस असते? काय म्हणलात? MMR MMR ही लस. कशावर? MMR. आपण प्रत्येक लसीची वेगळी माहिती घेऊतच, पण मी तुम्हाला, कुणी विचारला हा प्रश्न, नाव सांगता? दीक्षिता गुगले. हा, गुगळेबाई खूप छान प्रश्न विचारला, हा विचारायला पाहिजे. की 9 महिन्यात आपण बाळाला कुठली लस देतो? तर गोवरची लस देतो. ओके, आणखी काही आजार आहेत ज्याला MMR, M म्हणजे मिझल्स म्हणजे गोवर, दुसरं M म्हणजे मम्स गालगुंड, आणि तिसरा जो आजार आहे रुबेला, आपण त्याला म्हणू की जर्मन गोवर. M म्हणजे मिझल्स गोवर, दुसरं M म्हणजे मम्स म्हणजे गालगुंड, आणि तिसरं R म्हणजे रुबेला. काय ह्या लसी देणं आवश्यक आहे? गालगुंड किंवा हे गोवरचे तर आपल्याला माहिती आहे, ड्रेडफुल आजार आहे, त्यांनी न्यूमोनिया होतो, त्यांनी प्रतिकारशक्ती कमी होते, त्यांनी TB होतो, त्यांनी गॅस्ट्रो होतो, त्यांनी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सगळे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून गोवरची लस द्यायलाच पाहिजे, सगळ्या बाळांना द्यायला पाहिजे. MMR मम झालं तर तो जर पसरला तर त्याच्यापासून एन्केफलायटिस नावाचा आजार होतो मेंदूचा, ऑर्कायटिस म्हणजे टेस्टिक्युलरचा काय आजार होतो, आणखी बरेचसे आजार आहेत की बरेचसे जे आहेत ते इन्फेक्शन तिकडे पसरलं तर कदाचित जीवावर बेतण्याची शक्यता असते. आणि तिसरं जे रुबेला, आपण हा कधी आजाराचं नाव ऐकलं नाही, आणि नाही ते आमच्या बाळाला जरा रुबेलाचा आजार झालाय, आपण ऐकलं नाही. पण त्याची लस का द्यायची? कारण की रुबेला जर हा आजार गरोदर मातांना झाला तर त्यांना होणारं बाळ, त्या बाळात अनेक जन्मता व्यंग होण्याची शक्यता असते. बघा केवढा विचार केलेला आहे हा. गरोदर मातेला हा आजार होऊ नये, रुबेला नावाचा आजार, म्हणून एक रुबेला त्यात ऍड केलेलं आहे. रुबेला पुण्याला म्हणजे काय? तर दिस इज MMR. ओके, मग ते रुबेलाने काय काय मुलावर किंवा जन्मता गर्भावर काय परिणाम होतो ते आपण चर्चा करू, नाही तर आपला तास त्यातच जाईल. तर MMR म्हणजे तुमचं सोपं उत्तर मिझल्स, मम्स, रुबेला, गोवर, गालगुंड आणि जर्मन गोवर. ओके, रुबेला म्हणजे सर काय? रुबेला म्हणजे जर्मन गोवर म्हणा. आणि तो जर गरोदर बाईला झाला तर तिच्या मुलावर जे परिणाम होत आहेत की मतिमंदत्व येणे, मेंदूचा परिणाम, बहिरेपणा येणे, वेगळ्या प्रकारचे हृदयाचे आजार होतात. म्हणून हा रुबेला किंवा MMR देणं आवश्यक आहे. आणि हा प्रश्न निघाला म्हणून त्या दरम्यान सांगतो की ऍडोलेसंट व्हॅक्सिन कदाचित मॅडम विचारतील, किशोरवयीन मुलींना हा रुबेलाचं व्हॅक्सिन, जे वयात येतात मुली, त्यांना रुबेलाचं व्हॅक्सिन परत एकदा देण्याची जास्त गरज आहे. गुगळे मॅडम लक्षात आलं? हॅलो सर. गुगळे बाई लक्षात आलं? बरं, बोला. हो. कोणाला काही विचारायचंय आणखी? साक्षी विचारत होत्या काही. साक्षी ना? साक्षी राहते, म्यूट वर आहेस, अनम्यूट करा. अनम्यूट करा साक्षी. मॅडम तुम्ही पुढचा प्रश्न विचारा. हा हॅलो. हा, बोला ना साक्षी. आपण जर मुलांना 0 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना गोवर देतो ना, हो हो, गोवरचं लसीकरण करतोच ना, आणि 12 वर्षाच्या पुढच्या मुलांना जर गोवर झाला तर काय करतात? जेवढं बाळ लहान तेवढं गोवर आजार झाला तर मला असं वाटतं की तो जास्त ड्रेडफुल असतो. जसं वय वाढतं तसं गोवर होण्याचं प्रमाण कमी होतं. पण मी आपल्या भागात सांगू का की आमच्याकडे एक टर्म आहे फिवर विथ रॅश. फिवर विथ रॅश म्हणजे अंगावर पुरळ येणे आणि ताप येणे. कुठलंही पुरळ आलं की आपण काय करतो, त्याला गोवर म्हणतो. तो गोवर असतोच असं नाही, गोवरच्या आजाराचे लक्षण वेगळे आहेत. ओके, त्याचे खेडेगावातले लोक प्रत्येकालाच गोवर म्हणायला लागतात. अंगावर खरू जरी दिसली तरी डॉक्टर गोवर तर नाही ना, नो नो, त्याचे लक्षण वेगळे आहेत.
आणि 12 वर्षाच्या पुढे होऊ नये म्हणून 2 गोष्टी करता येतील की जो रुबेला व्हॅक्सिन देतात त्याच्याऐवजी MMR व्हॅक्सिन दिलं तरी चालतं. आणि 12 वर्षानंतर सर झाला त्या मुलांना आणि आपण सरकारी दवाखान्यात म्हणजे काय औषध उपचार केले तरी पण मग त्यांना काही धोका नसतं ना? मी तुम्हाला एक सांगतो मॅडम, जसं मी सांगितलं आता की गोवर हा आजार 12 वर्षाच्या नंतर होण्याची शक्यता कमी असते, तो कमी असते. दुसरी महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली की हा जे रॅश दिसेल त्याला आपण गोवर म्हणतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, गोवर या आजाराला उपचार नाहीयेत. मग डॉक्टरकडे जायचंच नाही का गोवर झाला तर? जरूर जा, डॉक्टरकडे जायला पाहिजे. याचं कारण असं की गोवर झाला तर त्याची प्रतिकारशक्ती खूप कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्याने वेगवेगळे त्याला आजार लागण्याची शक्यता असेल. न्यूमोनिया होईल, त्याला गॅस्ट्रो होईल, त्याला बाकीचे आजार होतील. त्याच्यामुळे तुम्हाला गोवर जरी झाला, आणखीन पुढे जाऊन सांगतो मी, गोवर झाला की आपल्या खेडेगावात एक पद्धत आहे, काहीतरी पाणी टाकणे वगैरे वगैरे म्हणतात. दुर्दैवाची गोष्ट सांगतो मी की महाडला जिथे बरेचसे बालरोग तज्ञ आहेत, त्यातला मी एक सिनियर पिडियाट्रिशियन आहे. इथून 4-5 किलोमीटर अंतरावर मे बी महाडच्या बॉर्डरवरच एक गाव आहे. तिथं गावात गोवरची साथ आली. त्या लोकांनी पाणी टाकणे, अमुक टाकणे हे केलं आणि एके दिवशी माझ्या घरातले एकाच दिवशी एकाच घरातले माझ्याकडे 2 बाळ आले. अत्यंत गंभीर अवस्थेत होते ते. आणि म्हणलं तुम्ही इतके दिवस का नाही आला? 10-12 दिवस झाले, याला निमोनिया झाले, याचा श्वास बंद पडायची वेळ आली. नाही नाही, आम्ही ते बाहेरचं पाहिलं, पाणी टाकलं, हे केलं. सो कृपया गोवर जरी असेल तरी त्याला डॉक्टरांना आठवणीने दाखवा. बरोबर आहे? हा, आता 12 वर्ष मुलाला जर झालं तर ट्रीटमेंट काय द्यायची? गोवर ह्या आजाराला बेसिकली त्याला आम्ही व्हायरल डिसीज म्हणतो. त्याला खूपशी ट्रीटमेंट नसते, पण गोवर ह्या आजाराचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून काही ट्रीटमेंट निश्चित देता येते. बरोबर आहे? भावना मॅडम प्लीज. साक्षी, तुम्हाला मिळालं का तुमचं उत्तर? हो हो मिळालं. व्हेरी गुड, थँक्यू. थँक्यू. तर सर, म्हणजे हे समजलंय की लसीकरण जेवढे आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि ते वेळेवर द्यायची गरज पण खूप आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक देशातच काय म्हणजे सरकारी आणि खाजगी इथे पण त्या लिस्ट आणि टाइम टेबल मध्ये फरक आहे. तर बऱ्याचदा असं होत असेल ना की म्हणजे आई वडिलांना हा प्रश्न पडत असणार की म्हणजे जर सरकारने सांगितले तेच महत्वाचे आहेत, बाकी एक्स्ट्रा आहेत, असं काही आहे का? आपण आपल्या डॉक्टरांनी सांगितलं ते हे फॉलो जे करायला? बाकीचे लस आहे ना, हे देणं आवश्यक आहे. सरकारला ते परवडत नाही, पण ज्यांना परवडतं त्यांनी ती जरूर द्यावेत, कारण की कुठली लस ही वाईट नाहीये. आणि आणखी की कुठली 100% परिणाम होत नाही त्याचा, की जसं गोवर आहे. गोवर 100 जणांना दिली तरी 3% बाळांना गोवर होण्याची शक्यता असते, पण त्या 97% मध्ये आपण असतो. त्याच्यामुळे हे बाकीचे जे डोस आहेत हे मला वाटतं देण्याचा जरूर प्रयत्न करा. गो टू एनी ऑनेस्ट डॉक्टर, अत्यंत प्रामाणिक डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देईल आणि त्याप्रमाणे ते डोस जरूर घ्या. या अनुषंगाने मी एक सांगतो की समजा असं काही झालं की हा डोस मला देता नाही आला, समजा मी म्हणलं एच इन्फ्लुएन्झा टाईप बी, HIV नाही देता आला, त्या वयात तो द्यायला पाहिजे, त्या वयात नाही देता आला, तर मग काय करायचं? किंवा माझा 9 महिन्याचा गोवरचा डोस चुकला तर मग काय करायचं? आता घ्यायचंच नाही, 9 महिने उलटून गेले. ही काय कोर्टाची तारीख नाही की त्या दिवशी तुम्ही नाही आला तर तुम्हाला शिक्षा होईल. नो, त्या दिवशी जर तुम्हाला देता नाही आला तर त्याच्यानंतर तो डोस जरूर द्या. ह्याला म्हणायचं कॅचअप व्हॅक्सिन. कॅचअप व्हॅक्सिन ह्यातले सगळे जवळजवळ सगळे डोसेस नाही देता आलं मला, जन्मल्यानंतर लगेच देतात, ते आठवड्यात देतात, ॲज अर्ली ॲज पॉसिबल देतात. पण माझं वय 2.5 वर्ष, माझं बाळ 2.5 वर्षाचं झालं आणि त्याला BCG दिलं नाही मी, लगेच घेऊन टाका. ह्याला म्हणायचं कॅचअप व्हॅक्सिन, की जे डोस राहिलेले ते त्या वयात घेणे. त्या वयात जर शक्य नाही झालं तर जेव्हा कधी तुमचा डॉक्टरांशी संपर्क येईल त्यांना विचारा आणि त्या वयात ते डोस घेणं जास्त आवश्यक आहे. सो कॅचअप व्हॅक्सिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे कॅचअप व्हॅक्सिन मी तर पहिल्यांदाच ऐकतेय. म्हणजे माझ्या बहिणीकडे त्यांना माहिती असेल बहुतेक. पण कॅचअप व्हॅक्सिन आणि ते बूस्टर जे म्हणतात ते सेम आहे, आर दे डिफरंट? नाही नाही नाही, आता अच्छा. बूस्टर डॉक्टरकडे गेले म्हणजे नाही, याचं 1.5 वर्षाचं बूस्टर राहिलाय, याचं 4.5 वर्षाचं बूस्टर राहिलाय. तुम्हाला माहिती नाही, असे कधी कधी आम्ही म्हणतो याचं MMRचं एक बूस्टर देऊन टाका. बूस्टर म्हणजे काय? 1.5 वर्षाचं बूस्टर म्हणजे काय? बूस्ट ह्या शब्दाचा अर्थ की त्याला प्रोत्साहित करणे, नाही का?
की हो. प्रोत्साहित करणे हम्म. की आपण ट्रिपलचे 3 डोस घेतो. का घेतो? पहिला डोस घेतल्यानंतर त्याची जे परिणामकारकता आहे 1 ते 2 महिने राहते. 2 महिने म्हणू आपण. 2 महिन्यानंतर ती कमी होते. म्हणून ट्रिपलचा आपण दुसरा डोस लगेच 1 महिन्याने घेतो. दुसरा डोस घेतल्यानंतर त्याची परिणामकारकता आहे किंवा त्याचा इफेक्ट आहे, त्याचा परिणाम आहे, हा एक साधारण पुढचे 5-6 महिने राहतो. मग त्याच्यानंतर लगेच तिसरा डोस घेतला की काय होतं की त्याचा परिणाम हा 1.5 वर्ष राहतो. म्हणजे आपण जेव्हा ट्रिपलचे पहिले 3 डोस घेतो त्याचा परिणाम हा साधारण 1.5 ते 2 वर्ष राहतो. मग जेव्हा 1.5 वर्षाचा आपण डोस देतो परत तोच बूस्टर म्हणजे परत ट्रिपलचाच डोस 1.5 वर्षाचं बाळा 1.5 वर्ष झाल्यानंतर परत घ्यायचा. ह्याला आम्ही पहिला बूस्टर म्हणतो. मग तो जो बूस्टर घेतो किंवा तोच डोस ट्रिपलचा ह्याचा परिणाम 5 वर्ष राहतो आणि 5व्या वर्षी परत दिल्यानंतर तो 8-10 वर्ष राहतो. जे एक डोस घेतल्यानंतर त्याचा परिणाम आता जसं कोविडचं पण आपण बघतो तो एक मोठा विषय 2 डोस घ्यायला पाहिजेत. पहिला डोस घेतल्यानंतर कोविडचं विसरून जा, परत तो चर्चा एक वेगळा मोठा विषय आहे तो. पण एक डोस घेतल्यानंतर त्याची परिणामकारकता जास्तीत जास्त दिवस राहावी म्हणून दुसरा डोस, तिसरा डोस आणि मग 3-4 वर्षांनी 1.5 वर्षांनी आणखी एक डोस देतो. त्याला म्हणतात बूस्टर डोस. मग पहिल्या बूस्टर मध्ये आपण काय करतो? तेच डोस असतात. आपण पहिल्या ह्याच्यात ह्याचा एक डोस देतो ट्रिपलचा, पोलिओचा डोस परत पाजतो, त्याच्यानंतर हेपॅटायटिस बी चा देतो आणि HIV मेंदूज्वरचा देतो. हे जे आपण आधी दिलेले डोस आहेत त्या डोसला प्रोत्साहित करण्याकरता त्याचा परिणाम जास्तीत जास्त दिवस राहण्याकरता बूस्टर डोस देतात आणि मग दुसरा बूस्टर जो आहे तो 4.5 वर्षाचा असताना देतात. तो परिणाम 10 वर्षाचा राहतो आणि 10 वर्ष झाल्यानंतर मग तिसरा बूस्टर घेतो. सो दिस इज बूस्टर डोस. सो बूस्टर डोस म्हणजे डोस तेच असतात पण त्याची शक्ती वाढवण्याकरता ते जास्त दिवस राहण्याकरता परत एक डोस दिला जातो. त्याला बूस्टर डोस म्हणायचं. ओके. ठीक आहे. ओके ओके सर, थँक्यू. पण माझ्या पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मला माझ्या इथे जे आहेत आपले पार्टिसिपेंट आज म्हणजे मला उत्सुकता आहे अशी की आपल्याकडे असे काही प्रश्न असतात का? म्हणजे जसं सरांनी सांगितलं जे परवडतं ते लसीकरण बरेच लोक घेतात. तर असं काही होत असेल का आपल्या गावात किंवा लोकांमध्ये की कोणी सांगतं की नाही मी तर हा डोस दिला नाही, मी हा लसीकरण केलं नाही, तर आम्हाला तर काही झालं नाही, तुलाही करायची गरज नाही. असं काही म्हणजे मिसकन्सेप्शन्स मी होत मी असतील मी ना? मी सांगतो. हां. मॅडम आता एच इन्फ्लुएन्झा हॅलो म्हणा सर. न्यूमोनिया होतो बरेच बायांना. त्यातलं एक कारण एच इन्फ्लुएन्झाचा न्यूमोनिया तो सिरियस असतो. हॅलो. ओके. आता माझ्या बाळाला झालंच नाही म्हणजे तुमच्या बाळाला होणार नाही असं काही आहे का? असं काही नाही ना. तुमच्या बाळाला होण्याचे आपण त्यातून सुटलो हो, त्यातून आपण. हो. एक साधं उदाहरण देतो की वन वे आहे. वन वेनी फक्त एका बाजूनी व्हेइकल्स एका बाजूनी वाहनं जात असतात. समजा मी रॉंग साइडनी गेलो, माझी व्हेइकल आहे ती जोरात, माझी मोटरसायकल असेल, सायकल असेल, स्कूटर असेल, ती जोरात चालवली, तर मला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. पोलिसांचं एक तर मी नियम मोडला, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. पण जर मला ऍक्सिडेंट त्यावेळेस झाला नाही, त्यावेळेस झाला नाही मी सुटलो, परत दुसऱ्याच तर कधी ना कधी मला तो ऍक्सिडेंट होणार आहे. मला नाही झाला तर दुसऱ्याला होणार आहे. म्हणून हे नियम केलेले तुम्ही एका बाजूनीच जा. त्या बाजूने गेला तर ऍक्सिडेंट होण्याची मी कदाचित सुटेल पण ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, माझ्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे हे काही बाळ सुटलीही असतील ह्या आजारातून. जेव्हा त्यांना आजार झाले तेव्हा हा डोस नाही दिला म्हणून झाले हेही सांगणं अवघड आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढे डोस तुम्हाला घेता येणं शक्य आहे तेवढे जरूर घ्या. गावातले लोक काही सांगतील हॅलो. आमच्या गावात काही झालं. आता धनुर्वाताची केस, टिटॅनस, तुमच्या गावात माझ्या गावात किती केसेस पाहिल्यात? माझं डोस घेणं बंद करायचं का? नाही. मी जेव्हा शिकायला होतो, जेव्हा बालरोग शास्त्र शिकत होतो मी, व्हेन आय वॉज यंग, 20-22 वर्षाचा असेल, तेव्हा आमच्या वॉर्डमध्ये 4-4, 5-5 केसेस धनुर्वाताच्या ऍडमिट असायच्या. त्यात मॉर्टॅलिटी, मृत्यूचा दर जास्त असायचा. आता धनुर्वाताची केस आपण बघत नाही. मग आपण बंद करायचं का ते? नाही. जोपर्यंत इरॅडिकेट होत नाही, जोपर्यंत पूर्ण भारतातून बाहेर जात नाही, तोपर्यंत डोस घेणं आवश्यक आहे. जसं आपण पोलिओ इरॅडिकेट केलंय, इंडिया इज डिक्लेअर्ड एज पोलिओ इरॅडिकेटेड, पण काही कारणामुळे परत तो आजार येऊ नये म्हणून आपण घेतो. देवीचा आजार इरॅडिकेट झालाय तेव्हा बंद करा, पण अदरवाईज बाकीचे डोस जरूर घ्यायला पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हा, दीक्षिता ताई बऱ्याच वेळ प्रयत्न करतात काहीतरी बोलायचा. दीक्षिता काय बोलायचंय?
नाही माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा कावळीचं इंजेक्शन नव्हतं, म्हणजे लस नव्हती इथे सरकारी दवाखान्यात. तर मी सरांकडेच दिली होती महाडला जाऊन. बरं बरं. बरोबर आहे, तुम्ही बरोबर. मगाशी विचारलं दीक्षिता तेव्हा नव्हती मॅडमने सरकारी आपल्याला दवाखान्यात. तर त्याच्या आवाज येत नाहीये. नेटवर्क उगे त्यांचा मॅडम स्लो काय आहे. सांगायचं तुम्ही ना मला व्हिडिओ, कळालं. दीक्षिताताई व्हिडिओ बंद करा म्हणजे आवाज बरोबर येईल. व्हिडिओ बंद करा. नेटवर्क तुमचा वाचेल तेवढाच डेटा. नाही नाही, पण मला त्यांचा प्रश्न बरं हा. परत विचारा. हा, आता बोला. माझा मुलगा लहान होता ना, तेव्हा सरकारी दवाखान्यात कावळीचं इंजेक्शन म्हणजे लस नव्हती हम्म. द्यायची ते. तर त्याच्या वडिलांना जरा कावीळ वगैरे व्हायची ना, तर मी घाबरून म्हटलं कावीळचं इंजेक्शन मुंबईला द्यायचे, तर इथे नाही मिळत नव्हतं. तर मग तुमच्या इथे मी नेऊन दिला होता त्याला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे सगळे लसीकरण जे मुंबईला उपलब्ध आहे ते माझ्याकडे आहेत. ओके. पण मी तुम्हाला एक सांगतो त्यात, की आता आता हा विषय निघाला म्हणून सांगतो, की आता कावीळ बची लस सरकारी दवाखान्यात आहे. मेंदूज्वर पूर्वी नव्हती, ती सरकारी दवाखान्यात आहे. पण बऱ्याचशा लसी आणखीनही सरकारी दवाखान्यात नाहीत, नंबर 1. आणि नंबर 2, डोसच्या बाबतीत मी एक सांगतो, की कावीळची लस दिली, की त्याला कावीळ होणारच नाही, असं नाही. ह्याचं कारण असं, की कावीळचे अनेक प्रकार आहेत, की त्यात आम्ही म्हणतो हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी. ओके. त्यानंतर काही लोकांना, मोठ्या माणसांना ज्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे, कारण काही असतील, पण महत्वाचं कारण दारूमुळे लिव्हर खराब होतं. त्याला म्हणायचं सिरोस ऑफ लिव्हर. ओके. तो कावीळीचा प्रकार आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस तो कावीळीचा प्रकार आहे. तर ह्या जे आपण लस देतो ती सध्या सरकारी जी दिली जाते ती कावीळ ब ची लस दिली जाते. ओके. जे ही जी महत्वाची लस आहे, की जे कावीळ ब झाला तर मुलाचं पुढे मागे लिव्हर खराब होणे होईल, ती लस आता सरकारी दवाखान्यात मिळते. पण कावीळ अ झाला तर आता जी सरकारी दवाखान्यात लस मिळत नाही, ती कावीळ अ ची लस जी साधारण 13व्या महिन्यात देतात किंवा बाळ 1 वर्षात झाल्यानंतर देतात आणि 6 महिन्यांनी दुसरा डोस देतात. ती कावीळ अ ची लस आहे ही. तर मला असं वाटतं, की जेवढं शक्य आहे तेवढं जरूर द्या. भावना मॅडम, कॅन थँक यू यू. प्रोसीड? कॅन वी प्रोसीड? हो, सर. संचालित दीक्षिताताई, होते. थँक यू. हा, आपले संचालित. पाऊण तास झालाय आपला. हा, संचालित. मी बोलते डॉक्टर गरोदर माता असतात तेव्हा त्यांना लसीकरण होतो. हो हो. एखाद वेळेस त्यांची लस चुकली तर काय करायचं? कॅचअप व्हॅक्सिन. गरोदर मातांना जी लस दिली जाते ती धनुर्वाताची लस दिली जाते. टीटीचे 2 डोस तर कंपल्सरी घ्यायला पाहिजेत. गरोदर मातांना लस देण्याचं महत्वाचं एक खूप छान हे आहे, उदाहरण आहे, की त्यामुळे तुमचंही संरक्षण होतं आणि तुमच्या बाळाचंही धनुर्वातापासून संरक्षण होतं. आज जे आम्ही धनुर्वाताचे पेशंट बघत नाही, त्याचं महत्वाचं कारण की गरोदर मातांना मे बी गव्हर्नमेंटच्या वेगळ्या स्कीम्स असतील, इंद्रधनुष्य असेल किंवा प्रत्येक ह्याच्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना ही लस दिली जाते. गरोदरपणी तुम्ही लस घेणं आवश्यकच आहे. जर चुकली असेल तर तेव्हाच घ्या. पण तेव्हा चुकली असेल आणि आता जर टीटीचं किंवा धनुर्वाताचं इंजेक्शन घेतलं तर इट्स ऑलवेज गुड. ओके. विषय निघाला भावना मॅडम, म्हणून एक महत्वाची माहिती या सगळ्या लोकांना मी देऊ इच्छितो. हा, सर. धनुर्वाताची लस महत्वाची लस. पण काय होते हल्ली, लागलं थोडं खर्चटलं की खेडेगावात जातात, कुठेतरी धनुर्वाताची लस घेतली, परत मार लागला 2 महिने धनुर्वाताची लस घेतली. काहीही गरज नाही. जर तुम्ही तुमच्या बाळाला लहानपणी ट्रिपलचे डोस दिले असतील, त्याला 1.5 वर्षाचा बूस्टर दिला असेल, त्याच्यानंतर 4.5 वर्षाचा दुसरा बूस्टर दिला असेल, तर प्रत्येक वेळेस मार लागल्यानंतर धनुर्वाताचा डोस घेण्याची गरज नाही. आलं लक्षात? हम्म. ठीक आहे. अजून काही कोणाला आहे? माझा एक शेवटचा प्रश्न आहे. मी त्याला 2 मध्ये क्लब करते, सर. बोला ना. एक तर या किशोर वयात ज्या लसीकरण असतील, आता माझ्या दोन्ही मुलं किशोर अवस्थेत आहेत. तर ते एक आणि काही डूज अँड डोंट्स असतात का लसीकरणाच्या आधी, नंतर किंवा येस काही मिसकन्सेप्शन्स? येस दोन येस प्रश्न. आय विल टेल यू. खूप छान प्रश्न आहे हा. हा. किशोरवयीन बालकांचं लसीकरण ह्याच्यावर आमच्या बालरोग शास्त्रज्ञातही खूप चर्चा आणि खूप संशोधन झालेलं आहे. किशोरवयीन मुलं म्हणजे काय? ज्यांच्या वयात यायला सुरुवात झालेली ते वयात येईपर्यंत. आणखी एक शब्द आहे त्याला पौगंडावस्था.
पौगंडावस्था म्हणजे वयात यायला सुरुवात झालेली आहे. ओके. आणि नंतर वयात आलेली मुलं, साधारण हा जो कालावधी असतो हा 10 वर्ष ते 18 वर्षापर्यंत असतो. ओके. म्हणजे किशोरवयीन मुलांना काय लस द्यायला पाहिजे? आपण बरेचदा काय बाळाचं लहानपणी लसीकरण झालं विसरून जातो. पण किशोरवयीन मुलांना 10व्या वर्षी बूस्टर डोस, तोही आता बदललाय. Tdap किंवा TD म्हणतात त्याला, की जो धनुर्वात आणि डिप्थेरियाचा डोस आहे तो 10व्या वर्षी द्यायला पाहिजे. ओके. त्यानंतर किशोरवयीन मुलींना जी लस द्यायची आहे ती महत्वाची लस म्हणजे रुबेला डोस किंवा MMR दिला तरी चालेल. रुबेलाचा डोस द्यायला पाहिजे. रुबेला होऊ नये, जेव्हा ती आपलं हे बाळ आहे 10-12 वर्षाचं, जेव्हा तिचं लग्न होईल, जेव्हा ती गरोदर होईल, तिच्या मुलाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हा रुबेला डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि किशोरवयीन मुलींना फक्त मुलींना HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही एक लस देणं आवश्यक आहे. सध्या थोडीशी महाग असेल, पण माझ्या माता भगिनींना, माझे जे मित्र आहेत त्यांना मी असं आवाहन करतो, जर तुमची मुलगी वयात येत असेल तर तिला ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही लस HPV म्हणायची तिला, ही लस द्या. ही लस कशाकरता द्यायला पाहिजे? हा जेव्हा आपण स्त्रियांचा विचार करतो तेव्हा बऱ्याचशा स्त्रिया ह्या गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने मृत्युमुखी पावतात. आज सगळीकडे गर्भाशयाच्या स्त्रिया जे काही आजार होतात त्यातला जो महत्वाचा आजार आहे तो गर्भाशयाचा कॅन्सर आहे. ओके. तर ही लस कुणी घ्यावी? वयात येणाऱ्या मुलींनी जरूर घ्यावी. 2 डोस, 1 डोस आणि 6 महिन्यांनी दुसरा डोस. पण ज्या स्त्रियांची मासिक पाळी चालू आहे, ज्या स्त्रियांचा पुरुषांशी संबंध येतो, त्या सगळ्या स्त्रियांनी 45 वर्षापर्यंत जे काय असेल ते, तोपर्यंत जर मासिक पाळी चालू असेल तुमची, तर त्या स्त्रियांनी देखील HPV नावाचा जी व्हॅक्सिन आहे ते घ्यायला काही हरकत नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या आजाराबद्दल, ह्या लसीबद्दल लोकशिक्षण नसल्यामुळे ह्या लसी बहुतांशी घेतल्या जात नाहीत. तर मॅडम तुमचा थोडक्यातला प्रश्न की किशोरवयीन मुलांना, वयात येणाऱ्या मुलांना ज्या 2 महत्वाच्या लसी आहेत, एक तर 10व्या वर्षाची TD लस जी बूस्टर सारखी असते आणि रुबेला आणि HPV किंवा आपण असं म्हणू HPV वगैरे लक्षात नाही राहिलं तर गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून जी लस घ्यायची HPV, हे लसीकरण तुम्ही आठवणीने करा. ओके. हॅलो सर, हा बोला. सरकारी दवाखान्यात भेटते का ही लस? हो. फक्त काय माहिती का, आम्ही रेग्युलर का नाही देते किंवा ठेवत का नाही, त्याचं कारण असं की समजा मी 10 मागवल्या, मागे 1-2दा असं झालं की मला 4 लोक भेटून गेले, नाही आम्हाला ती लस घ्यायची आहे आणि मग त्याची लसीची किंमत जास्त असते आणि नंतर ते आले नाहीत. पण जर तुम्ही येऊन रजिस्टर्ड केलं की मला ही लस माझ्या मुलीला द्यायची, ही लस मला घ्यायची आहे, ही फक्त स्त्रियांनी घ्यायची लस आहे, पुरुषांनी याचा विचार करू नये. तर माझ्या दोन्ही ही लस जरूर घ्या. मी आय एम सॉरी, मी जे सांगते की माझं इथे हे ऍडव्हर्टाइजमेंट करायला नाही आलो, तुम्हाला माहिती द्यायला आलोय. पण जर तुम्हाला हवी असेल तर ती मी निश्चित देईन. त्यात माझा फारसा फायदा न कमवता मी तुम्हाला देईन एवढं सांगतो. सर ऍडव्हर्टाईजची काय प्रश्नच नाही ऍडव्हर्टाईजचा. असं तुम्ही वाटू आहात आणि मोठा आधार आहात तुम्ही या सगळ्यांसाठी. अँड वी आर व्हेरी हॅपी की तुम्ही आहात अराउंड देम. हे सगळ्यांनी ऐकलेलं आणि मनात घेतलेलं बरं. मॅडम आणखी काही लसीकरणाबद्दलचे काही प्रश्न आहेत? साक्षी काहीतरी विचारत होती सर तुम्हाला. साक्षी बोला. नेटवर्कचा इश्यू आहे त्यांच्याकडे. नो प्रॉब्लेम. तर माझे प्रश्न झाले आहेत. आता ऑडियन्स मध्ये कोणाला काही प्रश्न असतील अजून तर मॅडम तुम्ही एक प्रश्न विचारला, डूज अँड डोंट्स. डूज अँड डोंट्स. हा, मलाही तेच म्हणायचं आहे की काय म्हणजे काय करायचं आणि काय नाही, काय नाही करायचं. भावनाचाच प्रश्नाशी माझा किंवा रिलेटेड काही आहे. मिसकन्सेप्शन पण असतील की जे हा, करतायत की लोक डोक्यात पण गणित असतात की हे not केल्याने हे हा. होतं, हे केल्याने हे हा, होतं, हा. किंवा ह्या Right. घ्यायच्या नाहीत. हेच Right. मला फक्त ऍड ऑन करायचं होतं. येस. श्री सुधीर वाणींनी पण आय एम व्हेरी हॅपी की सुधीर वाणी सारखा माणूस या प्लॅटफॉर्मवर आहे आणि त्यांनाही काही प्रश्न विचारायचे. पण आधी जो मॅडमनी प्रश्न विचारला, भावना मॅडमनी, की डूज अँड डोंट्स, कधी लस घ्यावी, कधी लस घेऊ नये आणि लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी.
कधी लस घ्यावी तर जसं मॅडमनी सांगितलं की त्याचा टाइम टेबल ठरलेला आहे, जसं शाळेचा टाइम टेबल असतो तसा कुठल्या वयात कुठली लस घ्यावी ही जरूर माहिती करून घ्या आणि त्याप्रमाणे ती घ्या. ऍडिशनल जर काही लसीकरण असेल तर त्याची माहिती डॉक्टरांना विचारा आणि ती जरूर जरूर लसीकरण करून घ्या. कोणी नाही सांगितलं तर मला वाटतं माझ्याकडे फक्त विचारायला तर मी जरूर तुम्हाला तेवढा वेळ देईल आणि समजावून सांगेन. लस सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे, पण कुणी घेऊ नये. एक सांगतो, बरेचदा प्रीमॅच्युअर बेबी होतं किंवा टर्म बेबी होतं, प्री टर्म. 9व्या महिन्यात होण्याच्या जे 8व्या महिन्यात झालं बाळ, तरी देखील याला सगळं लसीकरण करायला पाहिजे. प्लीज. मायनर इलनेसेस आहेत. मायनर इलनेस म्हणजे सर्दी पडसं खोकला आहे किंवा हे आहे, मामूली ताप आहे, तरी देखील हे लस घ्यायला पाहिजे. मेजर इलनेस आहे, ब्रॉन्कोन्युमोनिया आहे, खूप गॅस्ट्रोएन्टेरायटिस, डिहायड्रेशन, सलाईन चालू आहे किंवा असे काही मेजर इलनेस असतील, मेजर सध्याचे असतील, तर तो आजार कमी होईपर्यंत जरूर थांबा. परत मी सांगतो की तुमचं डोस म्हणजे शक्यतो त्या दिवशी घ्या, पण तो दिवस चुकला, काही आजारामुळे चुकला, हे चुकला तर डॉक्टरांना फोन करा आणि परत काही दिवसांनी तीच लस जरूर घेऊन टाका. कॅचअप. 2 लसीमध्ये साधारण आपण महिन्याचं अंतर ठेवतो, पण 2 लसीमध्ये 2 महिन्याचं अंतर पडलं तर घाबरायचं काही कारण नाही, जरूर घ्या. लस घेताना आणखी एक काळजी घ्यायला पाहिजे की समजा आज तुम्हाला 3 लसी द्यायच्या आहेत. डॉक्टर मी आज एक लस घेते, उद्या एक घेते आणि परवा घेते. महिन्यानी परत मी आज एक घेते, उद्या घेते आणि परवा घेते. असं चालत नाही. घ्यायचे ते एकाच दिवशी सगळ्या घ्या किंवा 1 महिन्यानी सगळ्या घ्या. पण एक दिवसाच्या अंतराने 2 कुठलेही डोस असतील तर त्यांच्यामध्ये कमीत कमी 1 महिन्याचं अंतर, कमीत कमी 1 महिन्याचं अंतर पाहिजे. डोस कोणी घेऊ नये. जसं मी सांगितलं की गंभीर आजार आहे, सध्या तो आजार कमीपर्यंत थांबा. ज्यांना काही आजारात स्टिरॉइड्स चालू असतात, स्टिरॉइड म्हणजे प्रेडनिसोलोन नावाची एक गोळी आहे किंवा हायड्रोकॉर्टिझोन इंजेक्शन्स आहेत, ॲलर्जी करताय किंवा आणखी काही कशार्थ चालू असतील किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचा किडनीचा आजार आहे किंवा देव करू कोणावर ही वेळ न येऊ, पण समजा कॅन्सरचा आजार आहे मुलाला आणि त्याला इम्युनो सप्रेसंट, त्याची इम्युनॉलॉजी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, स्टिरॉइड चालू असतात, अशा वेळेस हे डोस बाळांनी घेऊ नये. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल तेव्हा ह्याला काय काय औषधं चालू आहेत का, मेजर औषधं चालू आहेत का, स्टिरॉइड चालू आहेत का, ह्याची माहिती जरूर घ्या. डोस घेतल्यानंतर डोस काय करायला पाहिजे की अर्धा तास तुम्ही त्या दवाखान्यात थांबणं आवश्यक आहे की जिथं कुठं डोस घेतलाय तर अर्धा तास थांबा. डोस घेतल्याने काय होतं की हल्ली परत तोच विषय आला, कोविड बद्दल खूप चर्चा झाली, मी डोस घेतला आणि मला ताप आला, मी डोस घेतला आणि मला झालं, मी डोस घेतला आणि मला थोडीशी रॅश आली. प्रत्येक डोसचे हे मायनर काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात. ट्रिपलचा डोस घेतला तर ताप येण्याची शक्यता असते, 4चा डोस घेतला तर काही जणांना अंगावर पुरळ येतं, पण मायनर इलनेस आपल्याला सहन करायला पाहिजेत. ओके. क्वचित प्रसंगी जर काही मेजर इलनेस असेल तर ते डॉक्टरांना माहिती द्या. डोस घेतल्यानंतर काही मेजर प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असेल, विशेषतः जर अंड्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही डॉक्टरांना जरूर ही माहिती द्या की डॉक्टर याला अंड्याची ॲलर्जी असेल तर. आता जर 5, 6, 7, 8 महिन्याच्या खाली अंड्याचा काही संबंध येणार नाही, 8व्या 9व्यात आपण खाऊ घालायला सुरुवात करतो, काही ॲलर्जी असेल ते ॲलर्जीचं द्या. जे काही औषधं महत्वाचे चालू आहेत ते औषधं त्याची यादी डॉक्टरांना द्या. काही महत्वाचे आजार असतील तर ते नावं डॉक्टरांना जरूर सांगा. ओके. अजून कोणाला? हा सर, मेसेज बॉक्स मध्ये आलं. कोण बोलतंय? नयन कुठले बोलताय? हा नयन बोला. बोला. सर आपण आता लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात चर्चा म्हणजे हे पाहतोय सेशन. तर सर थोडी माहिती गरोदर महिलांच्या लसीकरणाबद्दल दिली तर थोडं ते म्हणजे अजून माहिती वाचते. बरोबर आहे नयन, तुमचं अगदी बरोबर आहे आणि हा आपण चर्चा केली ह्या प्रश्नाची. सगळ्यात महत्वाचं की गरोदर स्त्रियांना टीटीचे धनुर्वाताचे 2 डोस देणं आवश्यक आहे. हा विषय निघाला आणि बऱ्याचशा माता भगिनीत म्हणून मी सांगतो की टीटीचे 2 डोस आठवणीने द्या, पण त्याच्यावर जस्ट 1-2 वाक्य मी बोलतो की पहिल्या 3 महिन्यात आईने कुठलंही औषध घ्यायचं नाही.
कुठले औषध घ्यायचं नाही, एक्सरे करायचा नाही, फारसे पथ्य पाणी करायचे नाही, आणि हे 2 डोस आठवणीने घ्यायचे. बरोबर आहे नयन? हो सर. सर हॅलो हा नंदिनी. मॅडम सर हे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये त्यासाठी जी लस घ्यायची त्याला किती खर्च येईल म्हणजे काय म्हणलात? एक लस कितीपर्यंत म्हणजे मिळेल ती? मला असं वाटतं 2,500 ते 3,000 त्याची किंमत आहे काहीतरी. पण मी तुम्हाला एक प्रॉमिस देतो की मी त्यातला माझा नफा नाही घेणार. ज्यांना घ्यायची फक्त कधीपासून सुरू घ्यायची 12व्या वर्षापर्यंत घेता येते, पाळी चालू झालेल्या मुलींना देता येते आणि ज्या ज्या स्त्रियांची पाळी चालू आहे त्या स्त्रियांनी ही लस घेता येते. सर डॉक्टर माझं असं म्हणणं आहे की आता आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो, मग सर्वांनाच एवढं 2,500 पर्यंत इंजेक्शन घेणं शक्य नाही झालं. तर गावातल्या सगळ्यात किशोरवयीन मुलींना जर हे इंजेक्शन आपल्याला लस द्यायची असेल तर आपण काय करू शकतो मी त्यासाठी? तुम्हाला मदत करेन. नंदिनी तुम्ही कुठल्या गावी आहात? इंदापूर, रुद्रवली. इंदापूर, रुद्रवली, माणगाव. हा इंदापूर, माणगाव. हो हो हो. हे त्याकरता आपण मी एक काम करतो, कंपनीला सांगतो मी की एवढे समजा मी 100 डोस घेतले, तुम्हाला किती कमी करून देता येईल, नाही का? आणि म्हणजे माझा डॉक्टर माझ्या मुली बरोबर माझं म्हणणं आपल्या गावातल्या सगळ्यात किशोरवयींना जर ही लस मिळाली तर चांगलंच होईल ना? खूप चांगलं आहे. इट इज व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की तुम्ही रेकॉर्ड कराल हे, नाही का? पण बरेचदा तुम्ही म्हणता तसं की ह्या ज्या सगळ्या लसी आहेत ना, की काय या गव्हर्नमेंटमध्ये नाही आहे सध्या, गव्हर्नमेंटला हे परवडणार नाहीये एवढ्या आहे ना. बरं, गव्हर्नमेंटला असं नाही की फक्त इंदापूरच्या लोकांना द्या, महाडच्या लोकांना नको, माणगावच्या लोक असं नाही करता येणार. गव्हर्नमेंटने जर ठरवलं तर त्यांना सगळ्यांना द्यायला पाहिजे. पण आज दाभाडकरांनी ठरवलं की माझ्याकडे जे येतील त्यांना मी ही लस देईन, तर मला देता येईल ती. फक्त मला ती फुकट नाही देता येणार, कारण की मला ती फुकट मिळणार नाही. पण आपण जरूर विचार करू त्याचा. तुम्ही मला जरूर भेटा, फोन करा. आमचे वाणी साहेब आहेत, भावना मॅडम आहेत, डॉक्टर सचिन आहेत, सुरेंद्र आहेत, त्यांना विचारा आणि आपण असे चांगले प्रोजेक्ट राबवूत. फक्त सगळं आपल्याला काही फ्री मिळेल ही अपेक्षा करू नका, एवढंच. थँक्यू डॉक्टर. आणखी काही प्रश्न आहेत? कोणाला काही विचारायचं आहे? भरपूर माहिती मिळाली आज. भरपूर. नाही, काय माहिती का मॅडम, की ट्रिपलचा डोस कधी देतात, बीसीजीचा कधी देतात, हे कधी देतात, मग ह्याचं काय वय, त्याचं काय वय, हे तर सगळ्यांना माहिती आहे. बरं, माहिती नसेल तर अंगणवाडी सेविकांना माहिती आहे, माहिती नसेल तर गावातल्या डॉक्टरांना माहिती, पीएससी वाल्यांना माहिती आहे. त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मला असं त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं त्यांना कुठं मिळणार नाहीत, अशा प्रश्नावर म्हणून मी आज एक सुरी ते माझं एक हे नाही दिलं की जेवढे जास्त लोक बोलतील आणि काय होईल की सतत बोलल्याने त्यांच्या मनातली भीती पण कमी होऊन जाईल ना, की दाभाडकर नावाचा कोणीतरी माणूस आहे, त्याचं वय एवढं आहे, तो बालरोग तज्ञ आहे, मग त्यांना कसं विचारावं, ही जर त्यांच्या मनातली भीती हळूहळू कमी झाली तर मला असं तुम्ही आणखी पुढचे ऍडव्हान्स मध्ये प्रश्न जमा करा, ते माझ्याकडे पाठवा आणि ते आपण करू. आणखी एक महत्वाचं की सध्या कोविशिल्ड आपल्यापर्यंत नाही आली. इव्हन मी डॉक्टर असूनही महाडपर्यंत, तालुका प्लेसला आणखी नाही आली, ती मोठमोठ्या शहरात आणखी दिली जाते. पण जर तुमच्यापर्यंत आली तर कुठलीही भीती न बाळगता, कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता की नाही ते अमक्या मद्रासला एक दिलं आणि मग त्याला ताप आला, अमक्या त्याला चक्कर आली, चक्कर इज अ वेगळ अटॅक, ते भीतीने येते, ते हेनी येते. तर जर तुमच्या गावात आली, जर जिथली कुठली लस असेल ती लस जरूर, कोविडची लस आली तर जरूर घ्या. आणि त्याचा आत्तापासूनच तुम्ही लोकांचे जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला आज मिळणार आहे की ती आणखी आम्हाला डॉक्टर असून आमच्यापर्यंत नाही आली, पण एक महिन्यात येईल, 2 महिन्यात येईल, 3 महिन्यात येईल. तर हॅलो. हा, बोला. हा सर, ही HPV लस उपलब्ध आहे का आता? नाही, तुम्ही सांगितलं तर मी उपलब्ध करून देईन. पण ते असं आहे की लोक उत्साहात येतात, नाही आमच्या कॉलनीमध्ये 10 जणींना तर लस घ्यायची म्हणतात आणि त्यानंतर मग ते डोस तसेच पडून राहतात. तर जे येईल त्यांच्यावर मी जरूर उपलब्ध करून देईन. इव्हन भावना मॅडम, वाणी सर, डॉक्टर सचिन ते हे करतील, काय म्हणतात त्याला, कोऑर्डिनेट करतील. नसेल तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या, नोंदवा, त्याची किंमत आहे काय, ती कुठल्या कंपनीची काय नाही ते विचारा. आणि जर समजा माझ्याकडे 5-50 डोसेसचं जर हे झालं तर आपण ती जरूर देऊन टाकू. पण ह्याचा आणि स्वदेशचा, उद्या काही झालं तर स्वदेशला धराल तुम्ही,
ह्याचा आणि बाकीच्या याचा संबंध नाही. तुम्ही डायरेक्ट ऍज अ पेशंट माझ्याकडे या. फक्त त्याचं काय प्रॉफिट मी काय घेणार नाही, मी तुम्हाला आता सांगतो, पण एक आपलं चांगलं कार्य होईल. मॅडम, दाभडकर डॉक्टरांचा दवाखाना महाडमध्ये प्रसिद्ध आहे. अच्छा. तुम्ही त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकाल या बाबतीत, काहीच प्रॉब्लेम नाही. अत्यंत सुप्रसिद्ध असे डॉक्टर आहेत आणि या सगळ्या एरियात त्यांना ओळखलं जातं. तो काही प्रश्न नाही. डॉक्टर, मला अजून एक प्रश्न होता की विचारा ना आपण माणिक आता सॅम मॅम वर काम करतोय. लो वेट जी मुलं आहेत, हा, जी मुळात जन्मालाच लो वेटनी येतात, त्या मुलांचा या लसीकरणाशी काही हे होतो का? या लसीकरणाचा काही ऍडव्हान्स इफेक्ट होतो का त्यांच्यावर, की नो या लसी नो त्यांना काही हे नो होत नाही? बिलकुल काही ऍडव्हर्स इफेक्ट होत नाही. ऑन द कॉन्ट्री, हे जे आपण कुपोषित मुलं बघतो आहोत वाणी साहेब सध्या, ह्यांना प्रायोरिटीने ह्या सगळे डोसेस द्यायला पाहिजेत. ह्याचं कारण असं की त्यांची प्रतिकार शक्ती ती कुपोषित असल्यामुळे कमी आहे. बाकीचे त्यांना आहार, प्रतिकार शक्ती वाढवायला आहे, त्यांची स्वच्छता आहे, जसं त्यांचे बिहेवियर चेंज करणे, मेंटॅलिटी चेंज करणे. कुपोषण का होतं, बरेचदा हगवणीचे आजार होतात, अमुक होतात म्हणून. पण ते प्री टर्म आहे, कमी वजनाचं आहे, म्हणून त्याला डोस कमी द्यायला पाहिजे किंवा डोस नाही द्यायला पाहिजे असं काही नाही. ऑन द कॉन्ट्री, प्रायोरिटीने, प्राथमिकतेने त्या सगळ्यांना आधी डोस द्यायला पाहिजेत. आणि त्या जर सगळ्यात हे सगळेच महत्वाचे आहेत. बीसीजी आहे, टीबी होणे म्हणून, ट्रिपल आहे, घटसर्प किंवा डांग्या खोकला होऊ नये म्हणून. पण महत्वाचा गोवरचा डोस आहे. गोवरचा डोस कमीत कमी जसं आम्ही 9व्या महिन्यात आपण देतो, आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, पण हा डोस 6व्या महिन्यात पण देता येतो. फक्त एकच आहे की हा डोस 6व्या महिन्यात दिला तर 12व्या महिन्यात दुसरा डोस घ्यायला पाहिजे. आता गव्हर्नमेंट 9व्या महिन्यात गोवर देतं आणि 15व्या महिन्यात MMR देतं. नाव अवर इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक्स सेज, की आमची राष्ट्रीय बालरोग संघटना आहे ज्याच्यावर प्रचंड संशोधन झालेलं आहे, की 9व्या महिन्यात तुम्ही मिझल्सच्या जे MMR देऊ शकता, आणि पण तोच डोस परत 6 महिन्यांनी रिपीट करायला पाहिजे. की जसं मी देतो की माझ्याकडे जे येतात 9व्या महिन्यात मी MMR देतो आणि 15व्या महिन्यात परत MMR देतो. सो दॅट इज गुड. पण सुधीर वाणी साहेब, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर असं, ह्या सगळ्या कुपोषित मुलांना डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचा त्याच्यावर काय ऍडव्हर्स इफेक्ट वेगळा होणार चालू आहे. होणार नाही. धन्यवाद डॉक्टर. तर म्हणजे आज आपल्या सगळ्यांना लसीकरण या विषयावर माहितीचा डोस मिळालेला आहे. खरं म्हणजे माहितीचा आपण dose एक दिलाय. माहितीचा डोस मिळालाय. बूस्टर डोस पण मिळालाय बऱ्याचशा क्या बात फॅक्ट्स आहे मध्ये भावना. त्याच्यात. गुड कारण गुड. 5 वाजून गेलेत पण प्रश्न आपले थांबत नाहीये. तर वी कॅन इमॅजिन की डोस किती आणखीन मोठा कोणाचे मिळालाय प्रश्न सगळ्यांना. असेल तर आय हॅव टाइम फॉर ऑल दीज पीपल हु आर रिअली वर्किंग इन रुरल एरिया. हां, हां. काय होतं मॅडम, की कोणाला विचारायचं काय माहिती नसतं. शहरातल्या डॉक्टरकडे जायला घाबरतात. राइट. ग्रामीण भागात एवढी माहिती मिळत नाही. माहिती मिळाली तर ती ऍडव्हान्स जी माहिती असते, की जसं आता आपल्याला काही भगिनींनी विचारलं की तो गर्भाशय कॅन्सर होऊ नये म्हणून जे डोस मिळतो तो कसा आहे, काय, केवढ्याला आहे, आता माहिती नव्हतं. माहिती असेल तर कदाचित आणखी बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा डॉक्टरांपर्यंत ही माहिती नसते. तर ह्या चर्चेने ना बरेचसे प्रश्न सुटतात. हो सर. राइट, राइट. म्हणजे ही संधी जसं मी सांगितलं, मी पुन्हा सांगते की याचा पूर्ण फायदा घ्यायला पाहिजे. आम्ही डॉक्टरांकडे जातो सर, आम्ही मुंबईत जातो तर आम्हाला मिनिटचा हिशोब ठेवावा लागतो. आम्ही डॉक्टरांशी बोलू शकत नाही. आपले प्रश्न विचारू शकत नाही. पण टेन्शन इकडे असतं आम्हाला डॉक्टरकडे हो, जाताना. हो. ते नेक्स्ट पेशंट एक तर गर्दी असते आणि इतकं आम्ही कधीच बोलू शकत नाही मन मोकळेपणाने. तर मिळाली आहे संधी. तर कोणाला काही प्रश्न आहेत का अजून? नाहीतर आपण पुढच्या सत्रात सरांना परत भेटूया. हॅलो. हां. हॅलो बोला सर ना. मॅडम, माझे दोन्ही मुलगेच आहेत. मग हां. मुलांसाठी अशी काही विशेष लस आहे का? नाही, म्हणजे नाही, नाही. मेलसाठी असं काही नाही ना? नो, 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 नो. ओके. मुलांना MMR द्या तुम्ही, त्याच्यामुळे त्यांना मिझल्स आणि मम्स होणार नाही. रुबेलाचा आणि हं. मुलांचा संबंध नाही. पण हं. मुलांकरता अशी वेगळी लस नाहीये. हे हां, सगळं हॅलो ते सर. स्त्रियां करताय. स्त्रियांक करताय. कारण की ओके, त्यांच्यामुळे जग चालतं. येस, येस, येस. पण मुलांकरता हां. वेगळी लस नाही. हॅलो. हो, थँक यू सर. हा, दीक्षिता काय विचारू इच्छितात? ही HPV. असतं ना? HPV. इंजेक्शन एकच असतं ना का 2 डोस घ्यायला लागतात? 6 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. 6 महिन्यांनी? हो. आणि माझ्या मुलाला मी तेव्हा MMRचा 1 डोस दिला होता. त्याचे 2 डोस असतात काय? 2006 सालीचा आहे तो. काय दिलं होतं त्याला?
MMRचं इंजेक्शन मी आणायला केम हॉस्पिटलला गेली होती, तेव्हा तिथे निघाले होते. तर MMRचं त्याला इंजेक्शन दिलं होतं डोस लसीकरणाचा. हो हो. आणि दुसऱ्या ह्याला मी गावाला आले. पण त्याचे 2 असतात का? तो राहिला आहे MMRचं त्याचा. कसं की जसं मी सांगितलं सुरुवातीचे जे आहेत की 9वा महिना आणि 15वा महिना, 9व्या महिन्यात जे गोवर देतो त्याचे जे MMR दिला तर चालतो. पण तुम्ही कन्फ्युज नका हो. तुमच्या गावातले जे प्राथमिक आरोग्य अधिकारी आहेत ते जे काय सांगतील त्याप्रमाणे करा. पण इट्स ऑलवेज गुड टू टेक MMR. ओके. दुसरा जो आता तो डोस आहे तो दुसरा 6 चालू महिन्यांनी आणि तिसरा जो डोस आहे तर बाळ जेव्हा आपण बूस्टर डोस देतो त्या दरम्यान तिसरा डोस मी 4.5 ते 5 वर्षाच्या दरम्यान तो दिला जातो. आणि जर तो दिला नसेल तर कॅचअप व्हॅक्सिन ते कधी देता येतं ते. बरेच चांगले प्रश्न विचारले लोकांनी पण अजून बरेच. एकच प्रश्न आहे डॉक्टर, बोला म्हणजे ना. आता ह्या कोविडच्या काळात आता जसे जसे मोठे रोग होत गेले तशा तशा मोठ्या मोठ्या लसी आपल्याकडे चालू झाल्या. कोविडची पण लस लहान वयात चालू होण्याचे चान्सेस आहेत का? हा एक साधा नाही प्रश्न आहे सध्या माझा. आता काय जसं वाणीसाहेब तुम्हाला माहिती आहे की आपण इतके दिवस अंधारात चाचपडत होतो. आंधी कोशिंबीर खेळायचं की त्याच्या ट्रीटमेंट बद्दल हे बद्दल. आता हळूहळू ते पिक्चर क्लिअर व्हायला लागले. पण सध्या तरी कदाचित उद्या देतील. पण सध्या तरी कोविडची लस लहान मुलांना देण्याची फारशी काही गरज नाहीये. आणखी एक ह्या संदर्भात माहिती देतो, विषय निघाला म्हणून, की जेव्हा कोविड आजार, लॉकडाऊन अमुक तमुक सुरू झालं तेव्हा बऱ्याच पालकांनी आपल्या बाळांना डोस देण्याचं बंद केलं. रिमेंबर, लक्षात ठेवा की जर आपण बाळांना डोस देणं बंद केलं तर हेच आजार काही दिवसांनी उग्र स्वरूप धारण करतील. ते कोविड असेल, लॉकडाऊन असेल, काही असेल, तर जे बाकीचं आपलं रेग्युलर इम्युनायझेशन आहे, जे नियमित आपण लसीकरण करतो ते जरूर करा. ते जरूर करा. थँक्यू डॉक्टर. आहे अजून काही प्रश्न? मला वाटतं बरेचसे प्रश्न झालेत. वाणीसाहेब त्या पालकांच्या वतीने तुम्हाला काही विचारायचंय का? नाही. मला वाटतं आपण बरचसं कव्हर हो, केलं. आपण बरचसं कव्हर भरपूर हे केलेलं आहे. केलं. आणि ते थिओरॉटिकल नाही झालं की फारच आपलं ते मग BCG जन्मल्यानंतर घ्या, हे 1.5 2 2.5 3.5 महिने घ्या. हे सगळं लोकांना माहिती नाही. ते आपण जास्तीत माहिती देण्याचा प्रयत्न करू. हो, सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी इंटरॅक्टिव्ह सेशन होतं आणि सर तुमची तर ती USP आहेच. मी प्रत्येक सेशन मध्ये म्हणते की तुम्ही खूप सोपं करून त्याला सांगता. तर ते नाही समजायला असं खूप इझी होतं. म्हणून मी प्रत्येक ऑडियन्स कोण हे मी विचारतो आणि त्याप्रमाणे बोलतो. कदाचित पिडियाट्रिशियन समोर बोलताना मला खूप वेगळा अभ्यास करावा लागेल. आणखी कोणीतरी असेल तर वेगळा अंगणवाडी सेविक आहे त्यांना वेगळी माहिती द्यावी लागेल. त्यांना ऍडव्हर्स इफेक्ट बद्दल सांगावं लागेल. तसं इथं बोलण्यात तसं काही अर्थ नाहीये ना. बरोबर, बरोबर. थँक्यू सर. थँक्यू तुमच्या या वेळासाठी, माहितीसाठी, ज्ञानासाठी आणि फॉर ऑल युअर पेशन्स ऑल्सो. तुम्ही थांबता, वेळ बघत नाही आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता. तर सगळ्यांच्या वतीने धन्यवाद सर. पुन्हा भेटूया आणि तुमच्या सगळ्यांचं पण, तुम्ही ज्या बहिणी जॉईन झाल्यात तुमच्या सगळ्यांचं पण अभिनंदन की तुम्ही या आपल्या हेल्थ सेशनला इतक्या प्रामाणिकपणे येता आणि फक्त येत नाही, तुम्ही प्रश्नही विचारता, इंटरेस्टही घेता. तर तुमच्या सगळ्यांचं पण अभिनंदन. मलाही आवडतं या सेशन मध्ये यायला. मग थँक्यू मॅडम. तुमचं हा, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. बाय एव्हरीवन. बाय सगळ्यांना. बाय. बाय. सुधीर थँक्यू सर बाय. डॉक्टर. थँक्यू भावना. बाय संचाली. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. बाय. थँक्यू सर. अर्जुन लिंक बंद कर सकते हैं. बाजूला आपले एक दिलाय ना MMRचा 13 महिने. अर्जुन नव्हतं.